नेक्स्ट स्लाइडमध्ये मी तुम्हाला सांगते. तर प्लीज नेक्स्ट स्लाइड. तर आपल्यासमोर 2 अपॉर्च्युनिटी आहेत. आपण एकतर MPSC थ्रू क्लास 1, क्लास 2 अधिकारी होऊ शकतो. मग वेगवेगळे डिपार्टमेंट पण आहेत आपल्याकडे, PWD, WRD, WCD आणि MGP डिपार्टमेंट. तर या डिपार्टमेंट थ्रू आपण क्लास 1, क्लास 2 अधिकारी होऊ शकतो MPSC थ्रू गेला तर. आणि एक सेकंड ऑप्शन आपल्याकडे आहे ते म्हणजे डायरेक्ट रिक्रुटमेंट. तर डायरेक्ट रिक्रुटमेंट हा एक असा कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये फक्त एकच एक्झाम द्यावी लागते तुम्हाला. ती एक एक्झाम तुम्ही क्वालिफाय केलात तर तुम्हाला डिरेक्टली जॉब भेटेल ॲज अ JE किंवा CA म्हणून. त्याच्यामध्ये ती एक नॉन गॅझेटेड पोस्ट असते. त्यामधून तुम्हाला एक 8-10 वर्षानंतर तुम्ही गॅझेटेड ऑफिसर होऊ शकता क्लास 2 अधिकारी मधून. त्याच्यामध्ये आता डायरेक्ट रिक्रुटमेंटमध्ये आहेत ना खूप सारे डिपार्टमेंट पण आहेत. जसं की PWD देऊ शकता तुम्ही, JE देऊ शकता, CA देऊ शकता. परत WRD डिपार्टमेंटचे पण देऊ शकता, WCD डिपार्टमेंटच्या देऊ शकता, MGPच्या देऊ शकता. तसेच सगळ्या ZP जेवढ्या पण ZP आहेत आपल्याकडे तेवढ्या सगळ्या ZP नाशिक, नागपूर, सातारा सगळ्या ZPच्या JE साठी रिक्रुटमेंट असतात. त्या सुद्धा तुम्ही देऊ शकता. आणि एक टाउन प्लॅनिंग असिस्टंट म्हणून एक एक्झाम घेतली जाते. ती पण एक आहे. त्यानंतर आपल्या सगळ्या महानगरपालिका जसं की बृहन्मुंबई असेल, पुणे महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड असेल, त्याच्यानंतर नागपूर, नाशिक अशा ज्या पण आहेत, ठाणे, त्या सगळ्या महानगरपालिकेच्या पण JE साठी एक्झाम असतात. त्याही आपण देऊ शकतो डायरेक्ट रिक्रुटमेंटमधून. फक्त एकच एक्झाम तुम्हाला द्यावी लागते. त्या एक्झाम थ्रू तुम्ही JE बनू शकता. आणि एक नगर परिषद आहे त्या थ्रू. आणि MPSC मध्ये मात्र तुम्हाला 3 स्टेजेसमध्ये द्यावे लागते. प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू. आणि मगच तुम्हाला तिथं गॅझेटेड ऑफिसर म्हणजेच क्लास 1 आणि क्लास 2 अधिकारी होता येऊ शकतं. तर जर तुमच्याकडे वेळ कमी असेल की आपल्या घरची तेवढी कंडिशन नसेल किंवा मग तुम्हाला जास्त कारण प्री, मेन्स, इंटरव्ह्यू ह्या तिन्ही गोष्टी होण्यासाठी एक 2 इयरचा कालावधी लागतो. कारण हे सगळं गव्हर्नमेंटचं असल्यामुळे ते खूप थोडा प्री होणार, त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट मेन्स, त्यानंतर त्याचा रिझल्ट. त्यामुळं ह्या प्रोसेसला थोडा डिले होतो. त्यामुळे तुम्हाला जर एका इयरमध्ये पास आउट झाल्यानंतर एक 2-1.5 इयरमध्ये जर काढायची असेल तर तुम्ही डायरेक्ट रिक्रुटमेंट थ्रू आधी JE होऊ शकता. आणि मग एक सेफ्टी सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यूने तुमच्याकडे जॉब असेल आणि मग तुम्ही MPSCला अप्रोच करू शकता त्यानंतर. सर नेक्स्ट स्लाइड. हॅलो सर. 2 मिनिटं. हां. ओके. हां. येस. आता आपल्याला तरी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करायचे असतात. पण स्टार्ट कसं करायचं? हाऊ टू स्टार्ट? तर फर्स्ट ऑफ ऑल एकतर तुम्ही क्लास लावून करू शकता. क्लास का लावायचा म्हणजे याचं एक रिझन सांगते मी तुम्हाला, की एक प्रॉपर वे भेटतो, की कोणत्या पद्धतीनं आपल्याला सिलेबस संपवायचा आहे, कोणते टॉपिक आहेत, कोणते सब्जेक्ट आहेत. नोट्स आपल्या व्यवस्थित प्रिपेअर होतात. एक कन्सिस्टन्सी राहते आपल्या अभ्यासामध्ये, की आपल्याला जेवढे पण 10-20 सब्जेक्ट जे पण काय असतील ते 1 बाय 1 आपण त्या क्लास एक माध्यम आहे. तेच केलं म्हणजेच भेटेल असं पण काही नाहीये. पण एक वे आहे की ज्याच्या थ्रू तुम्हाला एक चांगली गाईडन्स भेटू शकेल. मग तुम्ही कोणताही क्लास लावू शकता जो तुम्हाला आवडेल तो. म्हणजे मेडिजी आहे, त्याच्यानंतर IITians आहे, विद्यासागर आहे. खूप सारे क्लासेस आहेत अवेलेबल. पण तुम्हाला जो योग्य वाटते तो तुम्ही करू शकता. क्लासमुळं एक असं होईल की तुमच्या एक कन्सिस्टन्सी राहील तुमच्या ह्याच्यामध्ये. आणि तुम्हाला कुठेही तुमचा एक गॅप पडणार नाही. कारण क्लास आणि ऑनलाईन क्लास करू शकता तुम्ही. ऑफलाईन गेलं तर अतिउत्तम. त्याच्यामुळे तुमची तिथं एक कनेक्टिव्हिटी राहते अभ्यासातली आणि एक टच पण राहतो अभ्यासातला. ऑनलाईन पण करू शकता. फक्त तिथं तेवढे लेक्चर बघण्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवायला पाहिजे. आणि जर तुम्हाला क्लास
लावणं शक्य नसेल, तरीही तुम्ही करू शकता. पण मग त्याच्यासाठी एक तुमच्याकडं कन्सिस्टन्सी असलीच पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही तेवढे मंथ स्वतःसाठी द्यायला तयार असला पाहिजेत. तेवढे मंथ, इयर तुम्ही एक स्टॅबिलिटीने एकाच ठिकाणी कन्सिस्टन्टली दिवसभर जे काही तुमचं शेड्यूल असेल 6 तासाचं, 8 तासाचं ते तुम्ही बनवायला पाहिजे आणि मग त्यानुसार तुम्ही बसायला पाहिजे. आता त्याच्यामध्ये सेल्फ करायचं म्हणजे कसं करायचं? तर एक YouTube हा खूप बेस्ट ऑप्शन आहे. कारण मी माझ्या एम-पी-एस-सी डिस्क्रिप्टिव्हसाठी सुद्धा YouTube सुविधा घेतलेला आहे. YouTubeवरती खूप लेक्चर्स अवेलेबल आहेत. तुम्हाला फक्त ते शोधावे लागतील आणि ते कसे शोधायचे तर जे सब्जेक्टचे आहेत, सब्जेक्ट लिस्ट तर आपल्याला भेटते. त्या थ्रू तुम्ही एक-एक सब्जेक्ट सर्च करायचा. त्याचे खूप सारे लेक्चर्स व्हिडिओ येतील. त्यातला एक परफेक्ट शोधायचा ज्याचे डिटेलमध्ये त्यांनी शिकवलं असेल आणि मग तुम्ही तो कव्हर अप करू शकता. की दिवसाला किती लेक्चर्स बघायचे या आहे ना. फक्त यामध्ये काय YouTubeवरचे लेक्चर शोधण्यात तुमचा वेळ जाऊ शकतो आणि कधी-कधी तुम्हाला बेस्ट फॅकल्टी पण भेटत नाही YouTubeमध्ये. आणि त्याच्यानंतर एक कनेक्टिव्हिटी वगैरेचा थोडा कन्सिस्टन्सीचा इश्यू होऊ शकतो. त्यामुळं YouTubeवरती जर तुम्ही करत असाल तर फक्त कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवावी लागेल. बाकी तुम्ही YouTubeवरून पण करू शकता आणि अजून माझ्याकडे 1-2 बुक्स आहेत. जर सेल्फ करण्यासाठी असतील तर ते मी बुक्स तुम्हाला समोर सांगेनच, की त्या बुकमधून पण तुम्ही रीड करून स्वतःचं स्वतः अंडरस्टँड करून सुद्धा तुम्ही कसं स्टार्ट करायचं ती प्रिपरेशन करू शकता. तर नेक्स्ट हां. व्हेन टू स्टार्ट प्रिपेअर. आता कधीपासून करायचं? काही ह्या मीटिंगला जॉइन असणारे काही सेकंड इयरचे असतील, काही थर्ड इयरचे असतील आणि काही फायनल इयरचे पण असतील. तर मग मी असं सांगेन सगळ्यांना, की जे सेकंड इयरची मुलं आहेत, त्यांनी आत्ता तुमचे जे अकॅडमिक्स आहे, त्याच्याकडे लक्ष देण्याची खूप गरज आहे. कारण मी माझ्या लाईफमधला अकॅडमिक्सचं महत्त्व जास्त आहे. कारण त्याच्यामुळे मला मेन्सला डिस्क्रिप्टिव्हला खूप फायदा झालेला आहे. कारण आता सध्या डिस्क्रिप्टिव्ह होती. त्याच्यामुळे अकॅडमिक्समध्ये लक्ष द्यायचं म्हणजे इन शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर जे पण तुमचे प्रॅक्टिकल्स होतात, ते तुम्ही लक्षपूर्वक केले पाहिजेत. त्याचे इन्स्ट्रुमेंट्स, त्याचे सगळे जे पण काही की पॉइंट्स असतील ते. कारण ते आपल्याला पुढे जाऊन खूप एम-सी-क्यूमध्ये पण त्याचा फायदा होतो आणि ॲज अ डिस्क्रिप्टिव्हमध्ये पण होऊ शकतो टेस्टसाठी. ते एक आहे. दुसरं तुम्हाला जे पण असाइनमेंट्स देतात, त्याचा पण खूप सारा उपयोग आहे, की त्याच्यामुळे तुमचे बेसिक्स जे पण क्वेशन रायटिंग आहे, ती इम्प्रूव्ह होऊ शकते. जर तुम्ही आत्ता त्याच्याकडे लक्ष दिलत तर फार काही तुम्हाला करावं लागणार नाही. कारण आत्ताची जी एम-पी-एस-सी आहे, ती जवळपास डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे. हे तर तुम्हाला माहीत नसेल तर आता सध्या 2023 पासून डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे. आत्ता दुसरी बॅच असेल डिस्क्रिप्टिव्ह होणारी 2025ला जी एक्झाम होणार आहे ती. त्याच्यामुळे इथून पुढे आता डिस्क्रिप्टिव्ह कधी बंद होईल असं माझं तरी म्हणणं नाहीये. म्हणजे माझ्या तरी इन्फॉर्मेशनमध्ये नाहीये. तर मग मला असं म्हणायचंय की तिथं पण तुम्हाला तो फायदा होऊ शकतो जर तुम्ही आत्ता तुमच्या अकॅडमिक्समध्ये लक्ष दिलत आणि जे पण असाइनमेंट आहेत त्या स्वतः प्रिपेअर केल्यात तर ती तुम्हाला हॅबिट लागेल आणि एक सेल्फ कॉन्फिडन्स पण राहील त्याच्यामुळे की मला एवढ्या जेव्हा तुम्ही ह्या प्रिपरेशनमध्ये उतराल तेव्हा तो कॉन्फिडन्स असा असेल की मी जे पण असाइनमेंट्स केलेत ते स्वतः प्रिपेअर केलेत त्यामुळे तुम्हाला तो एक फायदा होईल की कसं लिहायचं असतं, कशा पद्धतीने क्वेशनची आन्सर रायटिंग पाहिजे, कसे पॉइंट्स इलॅबोरेट करायचे, एक्सप्लेन करायचे. हे तुम्हाला त्यावेळेस बऱ्यापैकी कॉलेजमध्येच तुमचं इम्प्रूव्ह झालेलं असतं. तुम्हाला फार काही करायची गरज नसते. आणि सेकंड पॉइंट असा की तुम्ही जर अकॅडमिक्समध्ये इन डिटेल म्हणजे आपले जे पण काही टेस्ट असतील त्याच्याकडे फक्त लक्ष दिलं तर जातंय. आता सेकंड इयरच्या विद्यार्थी जे आहेत, त्यांनी जे बेसिक सब्जेक्ट आहेत आता, कारण तुम्हाला जे पुढचे जिओटेक्स वगैरे ते अजून शिकवले नसतील अकॅडमिक्समध्ये. त्यामुळे जे बेसिक आहेत, सॉम असेल, काँक्रीट टेक्नॉलॉजी असेल, सर्वे असेल, ह्या सब्जेक्टपासून तुम्ही स्टार्ट करू शकता.
ह्या सब्जेक्टचे जे पण लायब्ररीमध्ये आपले बुक्स भेटतात ते बुक्स तुम्ही बेसिकली रीड करू शकता आणि त्या बुक्स मधलेच आता आपल्याला जे पण लागणार आहे पुढे त्या बुक्स मधलंच असतं सगळं. त्यामुळे तुम्ही त्या बुक्स मधलं तुम्हाला आता फार काही वेगळं करायची गरज नाही. फक्त बेसिक डेफिनेशन्स त्याच्यानंतर फॉर्म्युलेज वगैरे असतील त्याच्याकडे तुम्ही आधीपासूनच लक्ष द्या की हे कसं आलं, काय केलं, कुठून येतंय, याचा बेसिक्स काय आहेत याच्याकडे तुम्ही आता सध्या लक्ष द्या. आणि जे थर्ड इयरचे आहेत आणि फायनल इयरचे त्यांनी जर तुम्हाला क्लास करायचा असेल किंवा युट्यूबवरून सेल्फ प्रिपरेशन करायची असेल तर तुम्ही थर्ड इयर पासून स्टार्ट करू शकता. मिड सेम पासून किंवा थर्ड इयर संपल्यानंतर पण करू शकता. एक 6 महिन्यांचा क्लास तुमचा होऊन जाईल. एक 15 ते 20 सब्जेक्ट असतात टोटली. ते तुमचे एक 4 ते 6 महिने जर तुम्ही डेली एक 6 ते 8 तासांचं शेड्यूल ठेवलं तर तुमचं ते सगळे सब्जेक्ट नोट्स कव्हर अप होऊन जातील आणि मग तुम्ही फायनल इयरमध्ये जेव्हा जाल त्यावेळी तुमचा एक सप्टेंबरपर्यंत कोर्स कंप्लीट होईल आणि उरलेले जे पण 6-7 महिने असतील ते तुम्ही साइड बाय साइड अकॅडमिक्स करत करत तुमचे रिव्हिजन काय काय असतील ते करू शकता तुम्ही आणि मग त्या रिव्हिजन थ्रू तुम्ही अजून एमसीक्यू प्रॅक्टिस असेल त्याच्यानंतर साइड बाय साइड तुम्ही फायनल इयरला असेल तर फॉर्म पण भरू शकता आणि एक तोपर्यंत तुम्ही एक एक्झामचं कशा प्रकारे एक्झाम असते त्याचा एक डेमो पण घेऊ शकता आणि मग जेव्हा फायनल इयर होईल तेव्हा तुमच्याकडे सर्टिफिकेट आल्यानंतर फायनल मार्कलिस्ट त्याच्यानंतर तुम्ही कोणताही फॉर्म भरू शकता आणि त्यावेळेस तुमची एक प्रिपरेशन पण झाली असेल जवळपास म्हणजे क्लास असेल, नोट्स असतील त्याच्यानंतर मग तुमची रिव्हिजन असेल ते एक साइड बाय साइड चालू असल्यामुळे तुम्हाला फास्ट होता येईल. तर नेक्स्ट हां. आता बुक्स कोणते कोणते वापरायचे ह्याबद्दल पहिलं सांगते, की आपण जर तुम्ही क्लास कोणता केला असेल तर त्याच्या नोट्स असणारच आहेत तुमच्याकडे प्रत्येक सब्जेक्टच्या. जर क्लास केला नसेल तर आपल्या बाजारामध्ये पण काही अकॅडमिक्सच्या नोट्स अवेलेबल आहेत. जसं की मेड-इझीच्या असतील, एस अकॅडमीच्या असतील. त्यासुद्धा तुम्ही रेफरन्ससाठी घेऊ शकता. सध्या जेव्हा पण तुमची फायनल इयर कंप्लीट होईल, तेव्हा तुम्हाला लायब्ररीतले जे पण सब्जेक्ट वाईज बुक्स असतील, ते तुम्हाला एम-सी-क्यूसाठी रेफर करणं म्हणजे खूप जास्त वास्ट जाईल. त्याच्यापेक्षा तुम्ही जे सगळे एकाच बुक्समध्ये असतात, असे किंवा प्रत्येक सब्जेक्टचे इन शॉर्टमध्ये त्यांनी की पॉइंट्स काढलेले असतात. अशा ह्या नोट्स असतात. त्यामुळे तुम्हाला त्या नोट्स रेफर कराव्या लागतील. फक्त डिस्क्रिप्टिव्ह जर तुम्ही करणार असाल एम-पी-एस-सीला जर एम-पी-एस-सी मधून जर एम-पी-एस-सी मध्ये करणार असाल डिस्क्रिप्टिव्हमध्ये तरच तुम्हाला काही सब्जेक्ट तेवढा बुक घ्याव्या लागतील. अदरवाईज तुम्हाला जर डायरेक्ट रिक्रुटमेंट करायची असेल तर तुम्ही कोणत्याही अकॅडमीच्या नोट्स किंवा तुम्ही स्वतः क्लास केले असतील त्या क्लास नोट्स किंवा इंडिव्हिज्युअल नोट्स ह्या प्रेफर करू शकता. किंवा एक दुसरं आहे ते म्हणजे स्मार्ट स्कॅन एक बुक आहे. सध्या आता बाजारामध्ये अवेलेबल आहे ते मार्केटमध्ये. त्या मार्केटमध्ये काही एक 500-600 पर्यंत प्राइस असेल त्याची. त्याचे एक बुक आहे ते मी पुढे दाखवलेलं पण आहे कसं आहे ते बुक स्मार्ट स्कॅन. सर नेक्स्ट स्लाइड. हां. तर हे स्मार्ट स्कॅनचं एक बुक आहे. तर हे बुकमध्ये जवळपास 15 ते 18 सब्जेक्ट्स आहेत. हे सगळे सब्जेक्ट शॉर्टली त्यांनी त्याच्यामध्ये जे की पॉइंट्स असतील किंवा डेफिनेशन्स असतील किंवा महत्त्वाचे असे सगळे सब्जेक्ट त्यांनी कव्हर अप केलेले आहे बऱ्यापैकी आणि हे तुम्ही रेफर करू शकता की तुमचे जेव्हा जर तुम्ही सेल्फ करत असेल किंवा क्लास जरी कोणता जॉइन केला असेल आतापासूनच तुम्हाला जर कोणतं बुक रेफर करायचं असेल तर तुम्ही हे करू शकता स्मार्ट स्कॅन. त्याच्यानंतर एक त्याच्यासोबत एक सिव्हिल इंजिनियर कॅप्सूल 2 पॉइंट असं एक आहे. हे ह्याच्यासोबतच येतं. हे सेपरेट घ्यायची गरज नाही पर्चेस करायची. याच्यासोबतच कॉम्बो आहे हा. तर ह्यामध्ये काय दिलेलं माहिती आहे का? जे सिव्हिल इंजिनियर कॅप्सूल आहे त्याच्यामध्ये फक्त चार्ट्स
फॉर्म्युलेज हे सगळे त्यांनी एक कलेक्शन टाईपमध्ये दिलेलं आहे तुम्हाला. तर हे फक्त रिव्हिजन पर्पजसाठी आहे, हे डिटेलमध्ये नाही आहे. त्यामुळे तुम्ही सुरुवातीला हे प्रेफर करू नका. हे तुम्ही जेव्हा तुमचा क्लास कंप्लीट होईल किंवा तुमचे सगळे सब्जेक्ट्स रीड करून होतील तेव्हा तुम्ही हे रिव्हिजनसाठी वापरू शकता. पण जे फर्स्ट वाला आहे स्मार्ट स्कॅन, सिव्हिल इंजिनियर स्कॅन, ते तुम्ही डे बाय डे फर्स्ट पासून तुमच्या प्रिपरेशनमध्ये वापरू शकता. त्याच्यामध्ये प्रत्येक सब्जेक्टचं आहे ते तुम्ही करू शकता. जर क्लास नोट्स सोबत हे पण तुम्ही रेफर करू शकता. आणि साइड बाय साइड आहे ना तुम्हाला MCQ प्रॅक्टिस पण करावी लागेल. कारण तुम्ही जे पण शिकताय किंवा जे पण समजून घेताय एक एक सब्जेक्ट त्याचं इम्प्लिमेंटेशन होणं पण खूप गरजेचं आहे, की तुम्हाला कितपत आठवतंय आणि तुमची प्रिपरेशन योग्य डिरेक्शननं चाललेली आहे का? हे पण तुम्हाला टेस्ट करण्यासाठी MCQ प्रॅक्टिस पाहिजे. जेणेकरून तुम्हाला कळेल, की तुम्ही जे पण ऐकलात, क्लासमध्ये शिकलेला आहात किंवा सेल्फ स्टडी केलेला आहात, त्यामधले तुम्हाला किती पॉइंट्स व्यवस्थित कळालेले आहेत आणि त्याच्यावरचे MCQ तुम्हाला किती सुटतायत, किती MCQ मध्ये प्रॉब्लेम्स येतायत, ते तुम्ही एनालिसिस करू शकता आणि MCQ मधून आणि मग तुम्हाला कळेल, की कोणत्या पार्टवरती तुम्हाला लक्ष द्यायची गरज आहे, कोणता सेक्शन वीक आहे, कोणता सब्जेक्ट वीक आहे, कोणत्या सब्जेक्ट मधला एखादा पॉइंट वीक आहे, हे तुम्हाला MCQ थ्रू कळू शकतं. पण सुरुवातीलाच MCQ घ्यायची गरज नाही. तुम्ही पहिला तुमचा एखादा सब्जेक्ट लर्न करा आणि मग MCQ कडे जा. आता MCQ साठी एक मार्केटमध्ये बुक अवेलेबल आहे. युथ पब्लिकेशनचंच आहे ते बुक. सर नेक्स्ट स्लाइड. हां. तर हे आहे ना एक फिंगरप्रिंट म्हणून एक बुक आहे. याच्यामध्ये 2 व्हॉल्यूम आहेत. ह्यामध्ये सगळे सब्जेक्टचे MCQ आहेत, जे की प्रिव्हियस एक्झाममध्ये JEE असतील, RRB असतील, SSC असतील, ES असतील, ह्या सगळ्या ज्या पण एक्झाम झाल्या गव्हर्नमेंटच्या आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या, त्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या एक्झामचे प्रिव्हियस क्वेशन्स त्यांनी कलेक्ट करून दिलेले आहेत तुम्हाला. 2025 ची अपडेटेड आहे ही. तर यामध्ये आहेत ना TCS किंवा IBPS घेतात आता डायरेक्ट रिक्रुटमेंट. तर त्यांनी घेतलेले सगळे क्वेश्चन पेपर सब्जेक्ट वाईज, टॉपिक वाईज त्यांनी सेपरेट आउट केलेले आहेत. त्याचबरोबर यामध्ये त्यांनी न्यूमेरिकल्स पण सेपरेट आउट केलेले आहेत. तर हे एक बेस्ट सोल्युशन आहे तुम्हाला प्रॅक्टिससाठी, जे तुम्ही आता परचेस करून जसं तुमचे सब्जेक्ट होतील तसे तसे यामधले MCQ सॉल्व्ह करू शकता. ह्यामध्ये खूप MCQ आहेत. जवळपास एक 15 ते 20,000 MCQ असतील एका व्हॉल्यूममध्ये. लवकर ते व्हॉल्यूम संपत नाही, पण तुम्हाला तेवढ्या कन्सिस्टंटली एक एक सब्जेक्ट संपवल्यानंतर हे MCQ सोडवले पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल की तुम्हाला किती MCQ आहेत आणि तुमचा अभ्यास कोणत्या डिरेक्शनमध्ये चालू आहे. तर हे MCQचं बुक आहे. हे व्हॉल्यूम 1 आहे. असंच एक व्हॉल्यूम 2 पण आहे मार्केटमध्ये अवेलेबल. ते तुम्ही दोन्ही परचेस करू शकता. आणि आणि ह्याचबरोबर एक ऑनलाईन ॲप पण आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही टेस्ट देऊ शकता. एक टेक्स्ट बुक ॲप आहे, टेक्स्ट बुक ॲप. तर हा जो ॲप आहे, तर यामध्ये आहेत ना प्रत्येक सब्जेक्ट वाईज आहेत ना टेस्ट असतात. प्रत्येक प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पण या ॲपमध्ये अवेलेबल आहेत. विथ सोल्युशन अवेलेबल आहेत. तुम्ही टाईम आणि इथं टाईम सेट पण आहे या ॲपमध्ये. त्या टाईममध्ये तुम्ही ती टेस्ट सोडवू शकता आणि ती सबमिट केल्यानंतर तिथंच खाली तुम्हाला सोल्युशन पण देतायत, की तुमचा क्वेश्चन कोणता चुकला असेल तर त्याचं सोल्युशन काय आहे. तिथून तुम्हाला खूप ब्रीफमध्ये अजून इन्फॉर्मेशन भेटत जाते. पण हा ॲप तुम्ही सुरुवातीलाच रेफर करायला गेलात तर तुम्हाला खूप अवघड वाटेल. त्यामुळे तुम्हाला आधी बेसिक कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे. तुम्हाला आधी तुमच्या बेसिक जे पण सब्जेक्ट आहेत ते रीड केल्यानंतर तुम्ही ह्या ॲपमध्ये जा. कारण ह्या ॲपमधले जे पण MCQ आहेत थोडे मॉडरेट लेव्हलचे आहेत. त्यामुळे तुम्हाला काही MCQ लवकर सुटणार नाहीत. त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स हे डाऊन होऊ शकतो. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना सजेस्ट करेन, की तुमची थोडीशी बेसिक प्रिपरेशन झाल्यानंतर या ॲपचा वापर करा.
या ॲपमध्ये खरं खूप छान प्रकारे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तुमची एक बेसिक तयारी झाल्यानंतर हा ॲप तुम्हाला खूप हेल्पफुल ठरेल. जो मी माझ्या प्रिपरेशनमध्ये पण वापरला. टेक्स्ट बुक ॲप म्हणून एक आहे तो ॲप. हे बुकबद्दल आहे. सर नेक्स्ट स्लाईड. आणि आता हे सगळे जे पण मी बुक सांगतेय हे सगळे MCQचे आणि एक डायरेक्ट रिक्रुटमेंटसाठीचे आहेत. आता मी एक MPSC प्रिपरेशनसाठी आपल्याला प्री काढावी लागते. तर त्याच्यासाठी एक बुक आहे. ते पण दाखवते मी. सर नेक्स्ट स्लाईड. तर MPSC प्रिपरेशन साठीचे हे एक बुक आहे. याच्यामध्ये पण क्वेश्चन प्रॅक्टिससाठीचे हे बुक आहे. जवळपास आत्ता 2023 पर्यंत आहे. अपडेटेड पण आलं असेल 2025 पर्यंत. तर याच्यामध्ये ना जे पण प्रिलिम्स आपले असते, ज्याच्यामध्ये मग हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, पॉलिटी असेल, एन्व्हायर्नमेंट असेल, सायन्स असेल, ह्या रिलेटेड जे पण 2011 पासून 2025 पर्यंत आयोगाने जे पण क्वेश्चन्स विचारलेले असतील ते क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर या बुकमध्ये आहेत. तुम्ही जेव्हा पण प्रीचे प्रिपरेशन करता तेव्हा तुमचा क्लास झाला असेल किंवा सेल्फ रिडिंग झालं असेल, त्यानंतर तुम्ही प्रॅक्टिससाठी हे प्रश्न संच वापरू शकता. हे आता दोन्ही लँग्वेजमध्ये आलेलं आहे. म्हणजे मराठीमध्ये पण आहे, हे आता मी जे दाखवलेलं आहे, आणि एक इंग्लिश बुक आहे याचं व्हर्जन. ते पण तुम्ही वापरू शकता जर तुम्ही इंग्लिश मीडियमच्या बॅकग्राऊंडमधून असाल तर. बाकी तुम्ही हे MPSC प्रिपरेशनसाठी आहे. तुम्ही डायरेक्ट रिक्रुटमेंटसाठी हे रेफर करायची गरज नाहीये. कारण हे खूप वास्ट होऊन जाईल. तुम्ही एक वेगळ्या डिरेक्शनमध्ये तुमची प्रिपरेशन जाईल. तुम्ही जर डायरेक्ट रिक्रुटमेंट साठी करणार असाल, तुम्हाला JEE साठी प्रिपेअर करायचं असेल, CA साठी प्रिपेअर करायचं असेल, तर तुम्ही मगाशी जे पण मी युथ पब्लिकेशनचं सांगितलं ते करू शकता. आणि नॉन टेक पण असतं एक डायरेक्ट रिक्रुटमेंटला. एक 15 मार्क्सचे 15 क्वेश्चन्स असतात. त्याच्यासाठी तुम्ही एक ताट्याचा ठोकळा म्हणून एक अवेलेबल आहे बाजारामध्ये, म्हणजे मार्केटमध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही सगळे सब्जेक्ट आहेत, हिस्ट्री, पॉलिटी, ते तुम्ही करू शकता. तेवढं इनफ आहे. कारण आपले डायरेक्ट रिक्रुटमेंटचे जे पण एक्झाम्स असतात TCS कंडक्ट करते, ते खूप डीपमध्ये क्वेश्चन्स विचारत नाहीत आणि सेंटेन्स फॉर्ममध्ये पण क्वेश्चन्स नसतात. पण MPSC मध्ये जरा सेंटेन्स फॉर्ममध्ये असतात, इन डिटेलमध्ये क्वेश्चन्स असतात. त्यामुळे तुम्हाला तेवढ्या डिटेलमध्ये अभ्यास करावा लागेल. त्यामुळे MPSC जर करणार असाल त्यांच्यासाठी हे बुक आहे. नेक्स्ट स्लाइड सर. हां. आता MPSC आता ही मी मगाचपासून जे पण बोलले ते डायरेक्ट रिक्रुटमेंटसाठी बोलले. पण एक MPSC प्रिपरेशन करणाऱ्या मुलांनी कसं स्टार्ट करायचं? आता फर्स्ट म्हणजे MPSC साठी वेगळं का करावं लागतंय? का तर 2023 पासून एक डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आलेला आहे MPSC मध्ये. जो की आधी नव्हता. आधी MCQच होता. त्यामुळे मग दोन्ही एक्झामसाठी एकच बुक, एकच प्रिपरेशन सगळं चालत होतं. पण आता थोडंसं फक्त मेन्ससाठी फक्त तुम्हाला वेगळे एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत. आता त्यामध्ये प्रिलिम्सचं पहिला बोलते. MPSC मध्ये पहिल्यांदा तुम्ही प्रिलिम्स क्वालिफाय करावी लागते आणि जे प्रिलिम्स क्वालिफाय होतात त्यांनाच मेन्स द्यायला भेटते. तेवढेच लोक फक्त मेन्ससाठी क्वालिफाय होतात. तर आता प्रिलिम्स तुम्ही क्लास लावून पण करू शकता किंवा सेल्फ पण करू शकता. आता सेल्फ करणाऱ्यांनी एक लोकसेवा पब्लिकेशनच्या नोट्स पण आहेत अवेलेबल मार्केटमध्ये. प्रत्येक सब्जेक्टच्या इंडिव्हिज्युअल नोट्स आहेत. पॉलिटीच्या असतील, जिओग्राफीच्या असतील, हिस्ट्रीच्या असतील, लोकसेवा पब्लिकेशनच्या नोट्स आहेत त्या. त्या तुम्ही घेऊ शकता MPSC करणाऱ्यांनी. आणि पॉलिटीसाठी एक रंजन कोळंबे सरांचं बुक पण आहे. ते इन डिटेल बुक आहे, जे की सगळे रेफर करतात. ते पण तुम्ही हे करू शकता. पण जर तुम्हाला सेल्फ करायचं असेल तर 2 सब्जेक्ट क्लास करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण ते सब्जेक्ट तेवढ्या लवकर अंडरस्टँड होत नाहीत आपल्या सिव्हिल इंजिनिअरच्या बॅकग्राऊंडच्या मुलांना. कारण आपण तेवढं पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स आधी कधी शिकलो नसतो. कारण 11th-12th पासूनच आपलं पॉलिटिशियन इकॉनॉमिक्सशी काही संबंध नसतो. त्याच्यामुळे
आपल्याला त्याचे क्लास करणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण त्याच्या बेसिक टर्म्स लवकर समजत नाहीत आणि आयोग जे क्वेश्चन्स विचारतात ते इन डिटेल डेप्थमध्ये असतात. त्यामुळे फक्त पॉलिटी आणि इकॉनॉमिक्सचा क्लास करून बाकीच्या फक्त नोट्सवरती तुम्ही करू शकता प्रिलिम्स. क्लास लावलं तर अतिउत्तम. त्याच्यामधून तुम्हाला सगळा वे आणि सगळ्या नोट्स वगैरे पण भेटून जातील त्याच क्लासच्या. फक्त क्लास लावताना खबरदारी घ्या, कारण खूप साऱ्या आता मार्केटमध्ये क्लास अवेलेबल आहेत. पण तुम्हाला जोपर्यंत तुम्ही डेमो बघत नाही, YouTubeवरती त्यांच्या क्लासेसचे रिव्ह्यू बघा. क्लासेसचे YouTubeवरती पण फ्री लेक्चर्स असतात ते बघा. तुम्हाला त्यात तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये जे पण स्टुडंट असतील, सीनियर्स वगैरे असतील, जे या प्रिपरेशन करतात, त्यांच्याशी थोडंसं तुम्ही आधी चर्चा करा, की खरंच तो क्लास आहे का? जर तुमचा क्लास चुकला, तर तुमची प्रिपरेशनची वे पण बदलू शकते आणि तुम्हाला टाईम जास्त लागू शकतो. कारण तुम्ही त्या क्लास लावला की तुम्ही पूर्णपणे डिपेंडंट होतात, की जे क्लासमध्ये शिकवलंय मी तेवढंच करणार, त्याच पद्धतीनं करणार आणि त्याचमुळे तुम्हाला थोडं तिथं हे भेटू शकतो. फेल्युअर पण कदाचित भेटतं. त्याच्यामुळे तुम्ही क्लास लावताना प्रॉपर क्लास लावा जर लावणार असाल तर. त्याची माहिती घ्या. डेमो लेक्चर्स बघा. डेमो लेक्चर्स देतात प्रत्येक क्लासवाले. त्याच्यानंतर क्लासचे रिव्ह्यू बघा आणि मगच क्लास करा. सेल्फ स्टडी करणाऱ्यांनी फक्त प्रॉपर बुकचा यूज करा. उगाच खूप सारे बुक्स आणून ते वाचणं पण होत नाही. तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टसाठी एकच बुक प्रेफर करा. त्या बुकवरती तुमची खूप साऱ्या वेळा रिव्हिजन झाली पाहिजे. जर तुम्ही एकाच सब्जेक्टचे 2-2, 3-3 बुक जर पर्चेस केले, तर तुम्हाला खूप डेटा होईल तुमच्याकडे आणि तो डेटा फक्त तुमच्या जवळ ठेवून चालणार नाही. तुम्हाला तो तुमच्या माइंडमध्ये सेव्ह पण करायला पाहिजे एक्झामसाठी. ते होणं शक्य नाही जर तुम्ही 2-2, 3-3 बुक प्रेफर केलेत तर. फक्त काहीच सब्जेक्टना 2 बुक्सची गरज असते. अदरवाईज तुम्ही एका बुकवरती व्यवस्थित रिव्हिजन दिलीत तर तुमची एक्झाम निघायला काहीच हरकत नाहीये. त्यामुळे तुम्ही एकच बुक व्यवस्थित रेफर करा. आणि बाकी मग जिओग्राफीसाठी, एन्व्हायर्नमेंटसाठी वगैरे आहेत बुक्स. पण तुम्ही जर क्लास करणार असाल, तर क्लासमध्ये ह्या सगळ्या सब्जेक्टच्या नोट्स भेटतील. क्लास करणार नसाल, तर लोकसेवा पब्लिकेशनच्या नोट्स आहेत प्रिलिम्ससाठी. त्या तुम्ही जेवढ्या पण सब्जेक्टच्या अवेलेबल असतील, 4 सब्जेक्टच्या कोणत्यातरी अवेलेबल आहेत. जिओग्राफी, एन्व्हायर्नमेंट आणि हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्सच्या अवेलेबल आहेत. पॉलिटीच्या अवेलेबल नाहीयेत लोकसेवा पब्लिकेशनच्या. पण मग पॉलिटीसाठी तुम्ही रंजन कोळंबे सरांचं बुक आहे ते तुम्ही प्रेफर करू शकता. आणि शक्य असेल तर पॉलिटी आणि इकॉनॉमिक्सचा क्लास लावा. बाकी जर तुम्हाला वाचून समजत असेल तर वेल अँड गुड. पण ह्या 2 सब्जेक्ट समजून घेण्यासाठी थोडे अवघड आहेत. आणि सर नेक्स्ट स्लाईड. हां. तर मी आता हे सगळं तुम्हाला जे पण सांगितलं ते आता एम-पी-एस-सीमध्ये आपल्याला इंजिनिअरिंगमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी कोणत्या अपॉर्च्युनिटी आहेत, आपण कधीपासून सुरुवात करायचं, कसं स्टार्ट करायचं, त्याच्यानंतर बुक्स कोणते वापरायचे, एम-पी-एस-सी वाल्यांनी कसं स्टार्ट करायचं याबद्दल सगळं बोलले. पण मी आता माय सक्सेस जर्नी म्हणजे मी 2022ला पास आउट झाले के-आय-टी मधूनच आपल्या. तर त्याच्यानंतर मी कसं-कसं ह्या माझी जर्नी थोडी मी तुम्हाला शेअर करते, की मी पास आउट झाल्यानंतर मी क्लास जॉइन केलेला होता, विद्यासागर अकॅडमी. त्या क्लासमध्ये माझं प्रिलिम्स पहिलं झालं. त्याच्यानंतर एक डायरेक्ट मी प्रिलिम्स जेव्हा केली, तेव्हा माझ्या थोड्या काही ना काहीतरी चुका झालेल्या होत्या त्या प्रिलिम्समध्ये, जे मला नंतर कळालं. मी मेहनत खूप घेतलेली होती, पण एक छोट्या-छोट्या मिस्टेक्स असतात, ज्या आपल्याला त्यावेळेस कळत नाहीत. त्याच्यासाठी मी तुम्हाला कायम सांगत आले, की स्वतःचं एनालिसिस, एम-सी-क्यू सोडवणे आणि मार्केटमध्ये काय डिमांड आहे किंवा आयोगाची एनालिसिस करणं खूप महत्त्वाचं आहे, जे की माझ्याकडून थोडंसं त्यावेळेस झालं नाही. ते मिस्टेक्स झाल्या. त्यामुळं माझी ती अपॉर्च्युनिटी गेली 2022ची प्रीची. पण त्याच्यानंतर लगेच 2023ला प्रिलिम्स आली. ज्या पण झालेल्या चुका होत्या, मिस्टेक्स होत्या. कोणत्या ह्याला थोडेसे मी लाईटली घ्यायचे कोणत्या सब्जेक्टला, ते मी व्यवस्थित प्रिपेअर केले. परत जूनमध्ये एक्झाम झाली 2023ला. मी त्या एक्झामचा व्यवस्थित अभ्यास केला होता. आता प्रिलिम्स गेलेली होती, तर मेन्सचा क्लास करून पण काही उपयोग नव्हता. म्हणून मी एक
डायरेक्ट रिक्रुटमेंटचा जेईचा क्लास केलेला होता, की पुढच्या येणाऱ्या सगळ्या जेई 2023 मध्ये त्या मी देऊ शकेन. माझा क्लास पण कंप्लीट झाला आणि साइड बाय साइड मी प्रिलिम्सचा अभ्यास पण सुरू ठेवलेला होता. त्यामुळे मग माझं प्रिलिम्स 2 जूनची जी काही होती ती क्लिअर झाली. त्याच्यानंतर मी मेन्सचा अभ्यास सुरू केला आणि लाईफमध्ये कधीतरी रिस्क ही घ्यावी लागते. म्हणजे आपण माझ्याकडे असं होतं, की माझा डायरेक्ट रिक्रुटमेंटचा क्लास पूर्ण झालेला आहे आणि आता पूर्ण रिव्हिजनमध्ये पण होते मी. जवळपास 2 महिने रिव्हिजनमध्ये होते. अगदी व्यवस्थित सगळी रिव्हिजन झालेली होती. सगळे सब्जेक्ट, एमसीक्यू सगळं आणि आता सगळ्या सरळ सेवा सुरू होणार होत्या आणि एक 2-3 जर अटेम्प्ट मी सरळ सेवेचे दिले असते, तर पटकन त्यात येणाऱ्या 2023 ची जे पण डायरेक्ट रिक्रुटमेंट असेल, त्यात माझं सिलेक्शन होऊन गेलं असतं. पण एक कुठेतरी हे होतं, की नाही आपण एम-पी-एस-सी करण्यासाठी आलेलो होतो. आपल्याला क्लास 1 अधिकारी बनायचं होतं, ए-डबल-ई बनायचं होतं. हे स्वप्न घेऊन कुठेतरी आलेले. त्यामुळे मला असं वाटत होतं, की मला प्रिलिम्स माझी निघाली, तर मला मेन्स करायला पाहिजे. आणि तेव्हा मी तो डिसिजन घेतला. तो डिसिजन घेण्यामागचं कारण असं होतं, की त्यावेळेसची जी आहे मेन्स ती डिस्क्रिप्टिव्ह झालेली होती आणि एक स्वतःबद्दल असा कॉन्फिडन्स होता, की मी जेव्हा कॉलेजमध्ये होते, तेव्हा मी प्रत्येक अकॅडमिक्सचे जे पण आहे इयर्स ते अगदी प्रॉपर केलेले होते. त्याच्यात सगळ्या नोट्स, असाइनमेंट ह्या सगळ्या माझ्याकडं 2023-24 ला सुद्धा होत्या. त्यामुळे मला तो एक कॉन्फिडन्स होता, की जे पण स्ट्रक्चरचे सब्जेक्ट असतील ते मी स्वतः केलेले होते कॉलेजमध्ये असताना पण. त्यामुळे माझा तो कॉन्फिडन्स खूप मोठ्या लेव्हलचा होता. भले मी लेट जरी मेन्सला अभ्यास करायला सुरुवात केली असेल, तरी तो कॉन्फिडन्स होता, की मी माझा बेस खूप क्लिअर आहे. त्यामुळे मला जास्त काही करायची गरज नाही. फक्त आता ते बुक्सची रीडिंग करणं, तेवढे न्यूमेरिकल्स सोडवणं, प्रॅक्टिस करणं हेच होतं माझ्यासाठी. त्याच्यामुळे मी ती रिस्क घेतली, की आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह करायची आहे. कारण माझ्या हातात फक्त 4 महिने होते आणि सगळा सिलेबस संपवणं विथ रिव्हिजन ते पण डिस्क्रिप्टिव्हमध्ये. त्यामुळे ते थोडं चॅलेंज होतं माझ्यासाठी. पण मी तरीसुद्धा माझा सगळा अभ्यास झालेला असताना डायरेक्ट रिक्रुटमेंटचा मी एवढी मोठी रिस्क घेतली का तर क्लास बनायचं तर क्लास 1च बनायचं असं ठरलेलं होतं. त्याच्यामुळे मी ती रिस्क घेतली, की प्रिलिम्स निघाले तर आता आपल्याला मेन्स करायचीच आहे. आणि एक प्रॉपर वे पण स्वतःवरती कधीच कॉन्फिडन्स कमी होऊन द्यायचा नाही. विश्वास पण ठेवायचा, की आपण करतोय तर ते आपले एफर्ट्स 100% द्यायचे. कुठल्या पण गोष्टी असतील. मग प्रिलिम्सचा सिलेबस काढला त्याच्यामध्ये सिलेबसमधले जे पण इझिली सब्जेक्ट होते ते पहिले सॉर्ट आउट केले, की ज्याला कमी वेळ लागू शकतो आणि जे इझिली अंडरस्टँडेबल आहेत आणि जे स्कोरिंग कारण एम-पी-एस-सीची खासियत ही आहे बघा, की ते ना प्रत्येक सब्जेक्टला इक्वली वेटेज द्यायचा प्रयत्न करतात. त्यामुळे तुम्ही आहे ना सोपे-सोपे सब्जेक्ट घेतलेत ना, तर तुम्ही मॅक्सिमम मार्क्स आणू शकता. म्हणजे प्रिलिम्सला पण तुम्ही विचार करायचा झाला ना, तर पॉलिटीवरती 15 क्वेशन्स, हिस्ट्रीवरती 15 क्वेशन, जिओग्राफीवरती 15 क्वेशन. म्हणजे त्यांचं असं नाहीये, की पॉलिटी अवघड आहे तर त्याच्यावरती 20 टाका. एन्व्हायर्नमेंट छोटा सब्जेक्ट आहे तर त्याच्यावरती 5 क्वेशन टाका, असं नाहीये. त्याच्यामुळे तुमचं काय होऊ शकतं, की छोट्या-छोट्या ईझी सब्जेक्टला सुद्धा तुम्ही स्कोर करून प्रिलिम्स, मेन्स हे सब्जेक्ट काढू शकता. मेन्ससाठी मी तसंच स्ट्रॅटेजी वापरली. कारण फर्स्ट अटेम्प्ट होता आणि फर्स्ट डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होता. त्यामुळे सगळ्या लोकांसाठी नवीन होतं. त्याच्यामुळे माझं असं होतं, की आपल्याला छोटे-छोटे सब्जेक्ट्सपासून आपले मार्क्स आहेत ते कलेक्ट करत जायचंय. आणि मी जेव्हा विद्यासागर अकॅडमीमध्ये होते तेव्हा ते सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये मी होतेच. मग डिस्क्रिप्टिव्हमध्ये मी त्यांचा पण थोडासा गाईडन्स घेतला, की कसं स्टार्ट करू आणि कोणत्या सब्जेक्टपासून हे करू. त्यांनी मला फक्त इझी सब्जेक्टबद्दल सांगितलं, की हे तू कर आणि मग नंतर बाकीचे सब्जेक्टकडं हे. आणि जे अवघड वाटतात म्हणजे माझ्यासाठी स्टील स्ट्रक्चर हा थोडा अवघड होता. तर मग ते बोललेले, की तू लास्टला ठेव आणि सुरुवातीच्या आधी जे पण असतील बाकीचे आर-सी-सी वगैरे ते सगळं कर आणि तो लास्टचा सब्जेक्ट तू नंतर कव्हर अप करू शकतेस, जसा तुझा टाईम भेटेल तसं. मग मी त्याप्रकारे प्रिपेअर केलं. आता त्याच्यामध्ये पण मेन्ससाठी ज्या पण नोट्स असतील,
तर मी बऱ्यापैकी जे पण स्ट्रक्चरचे सब्जेक्ट होते म्हणजे सॉम असतील, स्टील असेल, आर-सी-सी असेल, त्याच्यानंतर मग टॉस असेल, ह्या सब्जेक्टसाठी मी YouTubeवरचे लेक्चर्स बघितले. त्याचा फायदा असा की एक आपलं कोविड होतं. त्या कोविड्सवरती बऱ्याचशा अकॅडमिक्स म्हणजे आपले इन्स्टिट्यूट असतील त्यांनी फ्री लेक्चर्स टाकलेले होते. अ, आणि त्यामधून मला आहेत ना खूप सारे टॉसचे, सॉमचे वगैरे न्यूमरिकल्स आहेत, ते कसे सॉल्व्ह करायचे, त्याची रिव्हिजन लेक्चर्स मला तिथंच भेटून गेले. मी डिस्क्रिप्टिव्हचा वेगळा काही क्लास केला नाही. कारण माझ्याकडे आपल्या कॉलेजच्या असाइनमेंट नोट्स होत्या. त्याचबरोबर 2-3 बुक्स पण होते कॉलेजचे आणि एक टेक्स्ट मॅक आपण वापरतो. त्याच्यामधले सॉमचे वगैरे प्रॅक्टिससाठी मी ते घेतलेलं होतं. सॉमचे जे पण न्यूमरिकल्स असतील अगदी पहिल्या सब्जेक्ट चॅप्टर पासून ते लास्टच्या चॅप्टर पर्यंतचे. मग त्याच्यामध्ये स्लोप डिफ्लेक्शन, एस-एम-डी, बी-एम-डी असेल, त्याच्यानंतर कॉलम्स वरचे असतील. मी सगळे त्यातून प्रॅक्टिस केली. ते न्यूमरिकल्स बघायचे, स्वतः सॉल्व्ह करायचे आणि ॲन्सर बघायचे की आपण ते बरोबर केलंय का? चुकत असतील तर रेफरन्ससाठी त्यांनी कशा पद्धतीने सॉल्व्ह केलेलं आहे. तुम्ही रेफरन्स बुक पण घेऊ शकता फक्त स्ट्रक्चरच्या सब्जेक्टसाठी, जेणेकरून तुम्हाला न्यूमरिकलसाठी फायदा होईल. पण तुमचे जे थेअरी सब्जेक्ट असतील त्याच्या तुम्ही कोणत्याही क्लास नोट्स रेफर करू शकता. जसं की मेड इझी आणि मी विद्यासागरच्या केल्या होत्या आणि मेड इझीच्या केलेल्या होत्या. मेड इझीच्या मधून मी न्यूमरिकल्स आणि जिओटेक वगैरे हे सब्जेक्ट्स केलेले होते. आणि सर्वे, हायवे यासारखे जे छोटे-छोटे सब्जेक्ट्स होते, जे अंडरस्टॅबल लगेच असतील ते मी विद्यासागरच्या पण नोट्स चांगल्या होत्या. रिटर्नमध्ये नोट्स त्या त्यांनी प्रोव्हाईड केलेल्या होत्या. तिथून मी केलेलं होतं आणि बाकी मग कॉलेजमधल्या असाइनमेंट्स होत्या काही ज्या की मी आपल्या काँक्रीट टेक्नॉलॉजी असतील आणि आपले एस्टिमेशन असतील ह्याच्यासाठी मी वापरलेल्या होत्या. ज्यामध्ये बऱ्यापैकी मला त्यातून तो डेटा भेटला. आणि त्यानंतर मग माझे मेन्ससाठी 4 महिने होते, तर 1 महिना माझ्याकडे राहिलेला होता आणि मी एक क्लास टेस्ट जॉइन केलेली होती. तर मला खूप भीती होती. एकतर मी लेट सुरू केलेलं होतं आणि माझा अभ्यास पण झालेला नव्हता. तर गाईडन्स लेक्चर होतं त्याच दिवशी. पहिला पेपर झाला. पेपर झाल्यानंतर गाईडन्स लेक्चर झालं सरांचं, शेंदुरे सरांचं, विद्यासागर अकॅडमी. त्याच्यामध्ये त्यांनी मला सांगितलं की त्यांचं एक वाक्य होतं. की वेचक मारा आणि पोस्ट काढा. ते एक त्यांनी बोलता-बोलता बोलून गेलेलं वाक्य होतं. मी ते आल्यानंतर माझ्या डेस्कवरती लिहून ठेवलेलं होतं, की मला आता माझा पूर्ण म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं, की फर्स्ट ट्राय आहे, सगळ्यांसाठी फर्स्ट सिलेबस आहे, फर्स्ट फी आहे. त्यामुळे तुम्ही सगळा एक खूप वास्ट सिलेबस आहे. तेवढं प्रिपेअर करायला जाऊ नका. जे तुम्हाला अवघड वाटतंय ते तुम्ही थोडं स्किप करा. पण स्किप करताना तो जो तुम्ही सोडताय तो 10% किंवा मोर दॅन 10% नसला पाहिजे. 90% सिलेबस तुमचा खूप प्रॉपर प्रिपेअर झाला पाहिजे. तुम्ही 100% सिलेबस वाचलात आणि त्याला रिव्हिजनच मारली नाही तर त्याचा काही उपयोग नाही. जर तुम्ही 70% सिलेबस कव्हर केलाय आणि त्याला तुम्ही 100 वेळेस रिव्हिजन केली, तर ते 70 to 70% सिलेबस तुमचा प्रॉपर लक्षात राहतो आणि त्याच्यावरचे सगळे जे पण तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह मधले क्वेश्चन्स असतात ते तुम्ही प्रॉपरली रिटर्न करू शकता आणि एमसीक्यू मध्ये पण तुम्ही ते प्रॉपरली तुम्हाला आठवतील रिव्हिजनमुळे. तुमची अॅक्युरसी वाढेल एमसीक्यू मध्ये. तुमचे कमीत कमी क्वेश्चन चुकतील. पण तुम्ही जर रिव्हिजन केली नसेल तर तुम्हाला खूप वेळेस असा अनुभव येईल पेपरला गेल्यानंतर, अरे हे तर माझ्या नोट्समध्ये होतं पण आता आठवतच नाहीये. असं खूप वेळेस होतं. आणि पहिल्यांदा जरी तुम्ही क्लास केला असेल, तुम्ही कुठेही वाचलं असेल, खूप वेळेस रिव्हिजन केली असेल ना, तरी 100% अॅक्युरसी पहिल्या पेपरला, पहिल्या कोणत्याही एक्झामला कधीच येत नाही. तुमची अॅक्युरसी 80% पर्यंत जाते. पण नंतर तुम्ही जशा रिव्हिजन्स वाढवतात तुमच्या, तसं तुम्हाला लगेच दुसऱ्या एक्झामला लगेच कळेल की तुमची अॅक्युरसी आहे ती 90% पर्यंत गेलेली आहे. म्हणजे तुम्हाला जे एमसीक्यू तुमच्या नोट्समधले आहेत, तुमच्या वाचण्यातले आहेत, ते अजिबात चुकणार नाहीत. एखाद दुसरा चुकेल. माणूस आहे म्हटल्यानंतर प्रत्येकाकडून चुका होतात. त्या म्हणजे आपण त्या एक्झाम सेंटरवरती 1-2 तास जेव्हा बसतो, तेव्हा तिथं आपल्याला एक माइंडली प्रेशर पण असतं आणि त्यामुळं आपल्याकडून त्या कधी-कधी चुका होतात. टाईम मॅनेजमेंट असतील, ह्या गोष्टींमुळं त्या चुका घडत असतात.
पण त्याचं एवढं काही स्वतःला स्ट्रेस घेण्याचं कारण नाही. तुम्हाला ते डे बाय डे तुम्ही जसं रिव्हिजन कराल, त्याला वेळ द्याल, तसं तुमचं ते इम्प्रूव्ह होत जातात त्या गोष्टी. सुरुवातीला माझी ॲक्युरसी पण 80% पर्यंतच बसायची. पण मी नंतर खूप रिव्हिजन केला. जसं-जसं टाईम गेला माझ्या ज्या पण मिस्टेक्स आहेत त्या मी इम्प्रूव्ह करत गेले आणि मिस्टेक्स कायम रिटर्न करा. तुम्ही तुमचा एक म्हणजे माझी चूक सांगते मी मिस्टेक्स. मी कधीच डायरी घातली नाही माझ्या सेल्फ अभ्यासासाठी, की स्टडी कसा करायचा, कोणत्या दिवशी काय करायचं. माझं ते कधीच शेड्यूल नसायचं. मी सकाळी यायचे, मला जो सब्जेक्ट वाटेल ते मी रीड करायचे. मग त्याच्यामुळे सुरुवातीचे काही मंथ्स मला प्रॉपरली भेटले नाही, की कसं कोणता सब्जेक्ट वाचून झाला, कोणते राहिलेत, हे प्रॉपरली मला मेंटेन नाही झालं माझ्याकडून. पण नंतर मी जेव्हा मेन्सला प्रिपेअर करायला लागले, तेव्हा मी माझी एक डायरी बनवली. ज्या डायरीमध्ये मी प्रॉपरली शेड्यूल करायचे, की कोणते सब्जेक्ट किती दिवसात संपवायचे आहेत ते सगळं. ती डायरी मेंटेन करणं खूप महत्त्वाचं आहे, की तुम्हाला त्यामुळं कळतं, की तुम्ही कोणता सब्जेक्ट रीड केला 4 दिवसापूर्वी आणि आता तुम्हाला कोणता सब्जेक्ट राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला कोणता सब्जेक्ट अर्धा वाचून झाला, हाल्फ वाचून झाला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या डायरीमध्ये मेंटेन केल्यानंतर कळतं पण तुम्हाला, की आपली प्रिपरेशन कोणत्या स्टेजपर्यंत आली आहे आणि आपल्याला काय बाकी आहे, काय करायचंय ह्या गोष्टी. आणि त्याचबरोबर मी ती डायरी मेंटेन केलेली होती त्यामुळे मला थोडंसं त्याचा पण बेनिफिट झाला. आणि त्याच्यानंतर मी 1 महिना राहिलेला होता. सरांनी सांगितल्याप्रमाणे मी परत एकदा पेपर दिल्यानंतर आले. मला कोणते पेपर माझ्या हातात होता, कुठले क्वेशन्स आले नाहीत, कोणता सेक्टर वीक आहे, मी ते सगळं बघितलं. त्याच्यानंतर मला आमच्याकडे परत एक 6 दिवसाचा गॅप होता. त्यानंतर दुसरा पेपर होता. पेपर 2 जो असतो, पेपर 1, पेपर 2 असतात मेन्सला. मी पेपर 2 होता. त्याची पूर्ण रिव्हिजन केली व्यवस्थित. तो पण पेपर दिला. मग तो पेपर कमी टाईम म्हणजे माझा कव्हर अप नाही झाला. मी त्या पण गोष्टीवरती इम्प्रूव्ह केलं. आल्यानंतर मी त्या सगळ्या गोष्टी लिहिल्या, की आजच्या पेपरमध्ये काय-काय झालं माझ्याकडून. काही चुका झाल्या, वेळ कुठं घालवला मी, क्वेशन सिलेक्शन व्यवस्थित केलेलं आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टी मी लिहून ठेवल्या, की आज काय चुकलं, आज मी आज मला पेपर देताना माझ्या माइंडमध्ये काय-काय गोष्टी चालू होत्या, हे सगळं मी लिहून ठेवलं. आणि त्याच्यानंतर आहे ना, की त्या सगळ्या गोष्टी मी केल्या आणि पहिला पेपर जेव्हा आला माझा तेव्हा आहे ना, एक मिस्टेक आहे ते मी तुम्हाला दाखवते. सर नेक्स्ट स्लाईड. हां. तर आहे ना, हा माझा फर्स्ट पेपर आहे डिस्क्रिप्टिव्हचा. तर त्याच्यामध्ये त्यांनी एक जे मी टेस्ट सीरीज घेतलेली विद्यासागरची, तर त्यांनी एक पेपर चेकिंगसाठी हां. हॅलो? हॅलो? मेघा कुठे? हा, ऋतुजा 2 मिनिटं. कुणाला तरी माईक हॅलो कोणीतरी unmute, झाले. म्यूट ऑल कर संदीप. येस येस. हां, ओके. तर तेव्हा ते सांगलीचे वालचंद कॉलेजचे एक सर आहेत. त्यांची आणि माझी काही ओळख नाहीये. पण तरी सुद्धा त्यांनी माझा पेपर पूर्ण बघितला. त्याच्यावरचे क्वेशन ची वगैरे जी पण माझी स्ट्रॅटेजी असेल, क्वेशन पेपर कसा मी प्रेझेंट केलाय, त्या गोष्टीवरून त्यांनी एक मला रिव्ह्यू दिला, की तुम्ही छोटे-छोटे मिस्टेक्स अव्हॉइड करा. तुम्ही AEE नक्की क्रॅक करू शकता असं. ऑल द बेस्ट. ह्या पहिल्या रिव्ह्यूमुळं मला एका महिन्यात माझा कॉन्फिडन्स एवढ्या लेव्हलला गेलेलं होतं, की आपल्याला जर एक अननोन पर्सन ज्याने मला कधीही बघितलेलं नाही, कधीही माझी आणि त्यांची ओळख नाही, तरी सुद्धा माझ्या पेपर प्रेझेंटेशनवरून जर ते मला एवढा रिव्ह्यू देत असतील, तर आपल्याला कुठं ना कुठेतरी आपला कॉन्फिडन्स ठेवायला पाहिजे, स्वतःवरती विश्वास ठेवायला पाहिजे आणि मिस्टेक्स ज्या आहेत त्या इम्प्रूव्ह करून आपल्याला त्या AEE पर्यंत पोहोचायला पाहिजे. मी हे पेज रोज बघायचे आणि आठवायचे, की आज आपल्याकडून काय मिस्टेक झाला. हां, मग त्या आणि जेव्हा पण मी न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे, तर बघा तुम्ही एक सब्जेक्टवरची न्यूमेरिकल सॉल्व्ह करता. सॉम, टॉस वगैरे काय असतील. पण आपल्याला MPSC करताना पूर्ण
तेवढे 10-10 सब्जेक्टचे न्यूमेरिकल्स एका वेळेस आठवले पाहिजेत. तर कधी-कधी स्टेप्स चुकतात, कधी काय होतं. त्याच्यामुळे आहे ना थोड्या मिस्टेक्स सुरुवातीला. पण घाबरायचं नाही. तुम्ही जसं-जसं खूप प्रॅक्टिस करता ना, एका महिन्यातच तुम्हाला कळेल, की तुमच्यात किती इम्प्रूव्हमेंट झाली. तुम्हाला फास्टमध्ये त्या स्टेप्स आठवतात आणि तुम्ही त्या सगळ्या गोष्टी आहेत ना पट-पट इलॅबोरेट सॉल्व्ह करू शकता. त्याची आणि ते तुमचं ॲक्युरसी पण बसते. सुरुवातीला ॲक्युरसी कमी होते, पण नंतर प्रॅक्टिसने ती अचीव्ह सुद्धा होते. मी ह्या एका सेंटेन्समुळं मी खूप न्यूमेरिकल्सची प्रॅक्टिस करायला घेतली. कारण माझे न्यूमेरिकल्समध्येच थोडं-थोडं चुकायचे. काही वेळेस रिटर्न करताना आहे ना एखादा शून्यच विसरायचे, कधी काय युनिट लिहायचे विसरायचे, कधी काय असं गोष्टी व्हायच्या. कधी-कधी कॅल्सी वापरताना चुका व्हायच्या. मग ह्या गोष्टींमुळे आहेत ना मी ते एक रफ बुक घातलेली होती तेव्हा मी सॉल्व्ह करायचे ना, तेव्हा माझं आन्सर चुकलं ना, की मी चेक करायचे, की काय झाली मिस्टेक आणि ती तिथं लिहायचे शेजारी, की काय मिस्टेक झाली आणि त्याला रेड कलरनं लिहायचे मी ते आणि ती बुक जपून ठेवलेली होती आणि मी ती पेपरच्या 2 आठवड्या आधी रोज बघायचे ती बुक, की माझ्या काय मिस्टेक्स होतायत. त्यामुळे माझ्या माइंडमध्ये होती, की माझी ही मिस्टेक होतीये, ही मिस्टेक होती आणि मग मी ती डे बाय डे पुढच्या एक्झामला इम्प्रूव्ह करायचे आणि ह्या एका सेंटेन्समुळं कॉन्फिडन्स खूप म्हणजे बूस्ट झाला माझा. की आपल्याला काय करायला पाहिजे, की एक अननोन पर्सन जर आपल्यावरती विश्वास दाखवत असेल, तर आपण स्वतःवरती का नाही ठेवायचा. मी अशी स्टुडंट होते, की जेव्हा आपल्याला 7वी ला एक स्कॉलरशिपची एक्झाम असते, त्या स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये मॅथ्समध्ये फेल झालेली स्टुडंट आहे मी, मॅथ्समध्ये. पण तरी पण मी इंजिनिअरिंगला घेतलं कारण त्यावेळेस आपल्याला तेवढं गांभीर्य नसतं, आपण अभ्यास केलेला नसतो. पण नंतर एक सिन्सिअरिटी, एक जबाबदारी सगळ्या गोष्टी आपल्यात येतात आणि मग त्या मी इम्प्रूव्ह केल्या. एक डिग्रीला आल्यानंतर पण खूप प्रॉपरली कन्सिस्टन्सीमध्ये अकॅडमिक जे पण काय आहे ते प्रॉपरली अटेंड केलं. महत्वाचं खूप कारण त्या अकॅडमिक्सने मला आज घडवलं. कारण फर्स्ट डिस्क्रिप्टिव्ह अटेम्प्ट विदाऊट एनी कोचिंग क्लास फक्त स्वतःच्या कॉन्फिडन्स आणि तो कॉन्फिडन्स आला ते म्हणजे के-आय-टी कॉलेजच्या सिव्हिल डिपार्टमेंटमुळं. मी खूप थँक्स म्हणेन त्या डिपार्टमेंटच्या पूर्ण फॅकल्टीला, की त्यांच्यामुळं मी आज घडले आणि त्यांच्यामुळं मला ह्या प्रॉपर गाईडन्स भेटला. मी त्या कारण कोविड मधली मी पास आउट आहे. 2020-21चा काळ होता, कोविड होतं, तरी सुद्धा फॅकल्टीने लेक्चर्स घेतलेले आहेत ऑनलाईन. मी ते आणि प्रॉपर सकाळी 9 वाजल्यापासून 4:30 पर्यंत प्रॉपर लेक्चर व्हायचे. कुठलंही लेक्चर बंक व्हायचं नाही. त्यामुळे मला सगळ्या नोट्स, सगळे सब्जेक्ट प्रॉपरली भेटले लर्न करायला. त्यामुळे एक बेसिक क्लिअर होता. त्याच्यामुळं मला कुठल्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये कोणताही अडथळा आला नाही. मी ते इम्प्रूव्ह करू शकले आणि त्या कॉन्फिडन्सचा मला खूप फायदा झाला. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या बेसिक कडे लक्ष द्या आणि बेसिक म्हणजे असं वेगळं काही नसतं. तुम्ही अकॅडमिक्स प्रॉपर करा. तुम्हाला कोणत्याही अडचणी येत असतील तर तुम्ही विचारा. सरांना विचारा, फॅकल्टीला जाऊन भेटा, त्यांना सांगा की हे कसं करायचं किंवा कोणते बुक्स रेफर करू. तुम्ही ते बुक्स पण वाचत चला. फक्त टेक्स्ट वरती राहत जाऊ नका. आपल्या लायब्ररीमधले पण बुक असतील ते बुक्स रेफर करायची सवय लावा. तुम्ही स्वतः आन्सर त्यातून शोधून लिहा. जे पण असाइनमेंट देतील ते त्या असाइनमेंटचे आन्सर शोधा आणि लिहा. त्याच्यामुळे तुम्हाला काय होतं की तुमचं रीडिंग जे आहे ते पण इम्प्रूव्ह होईल. तुम्हाला की पॉइंट्स कसे लिहायचे किंवा कोणते की पॉइंट्स आहेत ह्यातलं महत्त्वाचं काय, कशा पद्धतीने इलॅबोरेट केलं पाहिजे. तुम्हाला कोणत्याही टाइप्स विचारले तर उगाच खूप सारे टाइप्स लिहायची गरज नाही. कोणते टाइप्स लिहायचे, त्याचे किती मुद्दे लिहायचे हे तुमचं कॉलेजमध्येच प्रिपेअर होईल जर तुम्ही अकॅडमिक्स व्यवस्थित केलं तर. आणि खरंच त्याचं तेवढं महत्त्व आहे. आणि तुम्ही मग 3rd इयर फायनल इयर पासून मी जे तुम्हाला बुक्स सांगितले ते तुम्ही परचेस करून साइड बाय साइड तुमचा स्टडी चालू करू शकता. आणि मग त्याचबरोबर तुम्ही मग क्लास पण जॉईन करून मी सांगितलं त्या पद्धतीने प्रिपरेशन करू शकता. आणि ही जी माझी मिस्टेक्स आहेत या मिस्टेक पासून ते एक राईट बाजूला एक इमेज दिसते, हा लायब्ररीतला फोटो आहे माझा. हा 9 मेचा फोटो आहे 2025चा. तर हा जो पेपर आहे तो 2023चा डिसेंबर मधला पेपर आहे माझा. कारण त्यांनी डिस्क्रिप्टिव्हला चेक करायलाच 1 वर्ष लावलं. पण त्याच्यानंतर मी
पूर्ण 1 वर्ष जी पण माझी मेहनत आहे ती मी याडेक्स वरती घालवली. त्यावरती पूर्ण अभ्यास केला कन्सिस्टंटली. त्यामुळं त्याचा फायदा मला असा झाला, की भले माझा डिस्क्रिप्टिव्हचं यायला खूप लेट जरी झाला असेल रिझल्ट, तरी विदाऊट एनी म्हणजे माझा 9ला झाला रिझल्ट लागला. मी 10ला घरी आले आणि नंतर त्या रिझल्टमुळं माझी इंटरव्ह्यू वगैरे होता ना, त्याच्यामुळे मी थोडी स्ट्रेसमध्ये पण होते. त्यामुळे एवढा काही प्रॉपर अभ्यासामध्ये पण नव्हते. आणि तरीसुद्धा माझा आधीचा 1 वर्षाचा अभ्यास असल्यामुळे 14 मेला माझी BMCची एक्झाम होती, ती सहज निघाली. त्याचं रिझन सहज असं म्हणता येणार नाही. 1 वर्षाची मेहनत होती. तुम्ही कन्सिस्टंटली असाल ना, तर आदल्या दिवशी तुम्ही काय वाचलं ह्याला मॅटर नाही करणार. तुम्ही जर कन्सिस्टंटली 1 वर्ष अभ्यास केलात आणि 4 दिवस तुम्ही अभ्यास नाही केलात, तर काही फरक पडत नाही. तुम्हाला ते आठवतं, तुम्हाला ते रिकॉल होतं, कारण त्यामागे त्या 1 वर्षाची मेहनत असते. त्यामुळे तुमचा वेळ जाईल कधी-कधी तुम्हाला असं वाटेल, की का करायचं? कारण ही फील्ड आहे ना, ती थोडी पेशन्स ठेवणारी आहे. त्याचं आउटपुट खूप चांगलं आहे. कारण आपल्या सिव्हिलला जेवढ्या अपॉर्च्युनिटी आहेत, त्या कोणत्याही ब्रांचला नाहीत. ऑनेस्टली सांगते मी सत्य कंडिशन बघितलेली आहे जाऊन मार्केटमध्ये, की बाकी पण आपल्या सिव्हिलसारखं कोणी भाग्यवान नाहीये इथे. की एवढ्या साऱ्या अपॉर्च्युनिटी ज्या की डायरेक्ट रिक्रुटमेंटमधून तर आहेतच. शिवाय MPSC मधून पण तुम्हाला क्लास 1 पोस्टपर्यंत जाता येतंय. ते आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगते, की तुम्ही फक्त कन्सिस्टंटली राहा. तुम्ही जर कन्सिस्टंटली राहिलात, तर तुम्हाला यश हे नक्की भेटेल आणि त्याचा माझा अनुभव म्हणजे MPSC करून सुद्धा माझी BMC सब इंजिनियर पण निघाली. ज्याचं रिझन हे आहे, की तुम्ही कन्सिस्टंटली स्वतःवरती विश्वास ठेवून तुम्ही मेहनत फक्त करत राहा. मेहनत करत राहिलात कन्सिस्टंटली तर तुमचा फायदा इतकाच आहे, की तुमची ॲक्युरसी वाढेल आणि एक ना एक दिवस असा येईल, की त्या लिस्टमध्ये तुमचं नाव असेल सिलेक्शन लिस्टमध्ये आणि तुम्हाला पण जो मी मगाशी माय सक्सेस जर्नीच्या खाली जो फोटो माझ्या फॅमिली सोबतचा ठेवलेला होता, तसे अनेक क्षण तुम्हाला अनुभवायला भेटतील. पण त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःवरती विश्वास, कष्ट करायची तुमची तयारी असली पाहिजे आणि पेशन्स ठेवले पाहिजेत आणि कन्सिस्टन्सीला खूप महत्त्व आहे या सेक्टरमध्ये. म्हणजे भले तुम्ही हुशार नसलात तरी चालेल, पण तुम्ही खूप मेहनती आणि खूप जिद्दी असायला पाहिजे. तर तुम्ही हे म्हणजे नक्की मिळवू शकता. ह्याच्यावरती मला विश्वास आहे. कारण मी लायब्ररीमध्ये 2 वर्षात खूप मुलं अशी बघितली, की जी फक्त कन्सिस्टंटली आणि जिद्दीवरती त्यांनी त्या पोस्ट काढलेल्या आहेत. भले त्यांनी तेवढे हुशार असो वगैरे नसो. हे मॅटर नाही करत. हुशार असेल तर तुमचा तो फायदा आहे, की तुम्ही ते आधीपासून जनरेट केलेले आहेत त्या गोष्टी. आधीपासून त्याच्याकडे लक्ष दिलेलं आहे बेसिक गोष्टींवरती. म्हणून तेवढं आहे. पण जर तुम्ही मॉडरेट असाल तरी काही द्यायची गरज नाही. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही मराठी माध्यमची मुलं असाल तरीही काही सुद्धा अडत नाही. तुम्हाला खूप साऱ्या एक्झाममध्ये आता जर तुम्ही बघितलं तर खूप अशी मुलं आहेत की झेडपी मधून झालेली आहेत. एक मराठी बॅकग्राऊंड मधून आलेली होती आणि मग ते पुढं. त्यामुळं इंग्लिश तुम्हाला बॅरियर ठरेल असं काहीही नाहीये. तुम्हाला ते नंतर इम्प्रूव्ह पण होतं जेव्हा तुम्ही त्या प्रिपरेशनमध्ये जाल तसं तुम्ही ते इम्प्रूव्ह पण करू शकता. पण ते जास्त मॅटर नाहीये. त्याच्यामुळे जर तुम्ही मागे हटत असाल तर ती खूप तुमची रॉंग स्टेप आहे. कारण मी पण एक मराठी माध्यम मधूनच पुढे आलेली मुलगी आहे. आणि अशी होती माझी जर्नी. आणि त्याचं मी श्रेय माझ्या घरच्यांना देते, की त्यांनी मला एवढे वर्ष तिथं अभ्यास करायची संधी दिली आणि माझ्या पाठीशी एक सपोर्ट सिस्टम म्हणून उभा राहिले. आणि मला मेन्स मी पण जी पण MPSC क्रॅक करू शकले. PWD, AE2 हे जे पद मला जे पण भेटलं, त्याच्यामध्ये मोलाचा वाटा हा KIT कॉलेजचा आहे. जरूर मी बोलतेय. कारण डिस्क्रिप्टिव्हमध्ये जे पण माझे स्किल डेव्हलप झाले ते फक्त ह्या KIT कॉलेजमुळे झाले, त्या फॅकल्टीमुळे झाले. त्यामुळे मी थँक्स म्हणते त्या सगळ्या फॅकल्टी मेंबरला ज्यांनी मला त्या काळात खूप मदत केलीत आणि मला इथे बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल पण मी थँक्स बोलते. सर काही ओके. डाऊट्स असतील तर विचारू शकता. ओके. नक्की ऋतुजानं चांगल्या प्रकारे
प्रिपरेशनची माहिती दिली किंवा आणि त्याची जर्नी एकंदरीत तिने आपल्याला सांगितलेली आहे. तर कुणाचे काही डाऊट्स असतील तर त्यांनी सांगू शकता. कुणाचे डाऊट्स असतील तर विचारू शकता. एकच मिनिट. हॅलो. हा मॅडम बोला. ऋतुजाने खूप छान प्रकारे एक्सप्लेन केले, त्याबद्दल खरंच मी ऋतुजाची आभारी आहे. अगदी छोटे छोटे डाऊट्स तिने क्लिअर केलेत. खूप छान झालं ऋतुजा, अगदी डिटेल सांगितलेस. थँक्यू मॅम, थँक्यू. स्टुडंट मधून काही डाऊट्स असतील अजून सुद्धा तर तुम्ही मला आता पण विचारू शकता आणि सरांकडून माझा नंबर घेऊन पण मला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता मॅडम कडून. मी नक्कीच आपल्या KIT कॉलेजचा स्टुडंट म्हणून मी नक्कीच त्यांना मदत करेन. हॅलो, गुड मॉर्निंग ऋतुजा. मी केबुडकर सर बोलतोय. गुड मॉर्निंग सर. बोला ना. गुड मॉर्निंग. First of all, I would like to congratulate you. So we really feel proud when we see the students are performing at this level, and the efforts that you have put while preparing for these competitive examinations is really remarkable, and that's why we really feel proud that after going through so many efforts, you have reached to the dreams that you really wanted to achieve. So I would like to ask some questions, some very basic few questions. Yes, या sir. प्रश्नांच्या उत्तरांमधून कदाचित या आपले जे आत्ताचे विद्यार्थी आहेत त्यांना अजून काही मोटिवेशन मिळेल. ओके माझा सर. पहिला प्रश्न तुला असा आहे की तू थोडीशी तुझी काही बॅकग्राऊंड सांगू शकलीस मुलांना, की तुझं गाव कुठलं आहे, तुझे घरचे काय करतात, तुझं शिक्षण कुठून झालं, अ, आणि मग तू नेमकं कोणत्या परिस्थितीमधून हे सगळं प्रयत्न तुझे चालू होते. ओके, ओके सर. थँक्स. खरंच हे मी विसरलेले होते आणि खरंच हे कळणं खूप गरजेचं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल मी सातारची आहे. सातारा जिल्ह्यामधील आटके हे गाव आहे माझं. तर माझे जे वडील आहेत ते शेतकरी आहेत. आमचं एक छोटंसं किराणा मालाचं दुकान आहे गावातच ओके. आणि माझी जी आई आहे ती हाऊसवाईफच आहे. तर ओके. मी जे पण माझं 1ली ते 4थी पर्यंतचं शिक्षण आहे ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. 5वी ते 10वी पर्यंत जे आहे ते एक आनंदराव चव्हाण विद्यालयामध्ये केलेले आहेत आणि ओके. 11वी 12वी जी आहे माझी ती साठे कॉलेज मध्ये केलेली आहे आणि मी जे डिग्रीचे फर्स्ट इयर पासून जे फायनल इयर पर्यंत आहे ते कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आपल्या KIT मध्ये केलेलं आहे. तर KIT मध्ये मला खूप सपोर्ट भेटला सर आणि मी ओके. म्हणजे सांगायचं झालं तर 7वी मध्ये मी तुम्हाला एक माझा किस्सा पण सांगितला की मी कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये मॅथ्समध्ये फेल झालेली मुलगी. पण मी हो. नंतर इम्प्रूव्ह केलं स्वतःला. 10th मध्ये मला 93% मार्क्स आहेत सर. बिकॉज मी त्या ह्याच्यामधून की नाही आपण का नाही करू शकत. मी हम्म, त्यावेळेस पण हम्म, तेवढेच हम्म. एफर्ट्स घेतले. 12th मध्ये पण मी खूप एफर्ट्स घेतले आणि मी 81% आणले आणि KIT मध्ये पण मला ॲडमिशन भेटलं चांगलं ह्यानं आणि ओके. त्याच्यानंतर अजून एक प्राउडली गोष्ट सांगायची झाली म्हणजे KIT बद्दल, की मी जेव्हा इंटरव्ह्यूला गेलेले सर, तेव्हा हा. मला त्यांनी इंट्रोड्यूस म्हणजे तुम्ही कुठून आलात सांगितलं आणि कॉलेज कुठे केलंत हा क्वेश्चन विचारला. तेव्हा ओके. मी ना कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असं फुल फॉर्ममध्ये सांगत होते. तेव्हा दुसऱ्या क्षणाला त्यांच्या तोंडातून आलं, की "तू KITची स्टुडंट आहेस का?" म्हणजे ओके. ओके. आपल्या कॉलेजला एवढं नामांकन आहे, म्हणजे मी त्यावेळेस असं झालं, की पूर्ण MPSC आयोगातले जे पण मेंबर्स आहेत ते सुद्धा आपल्या कॉलेजला तेवढं ओळखतात. म्हणजे अख्ख्या हम्म, ऑल ओव्हर हम्म, महाराष्ट्रामधून आपल्या कॉलेजची तेवढी ओळख आपल्या कॉलेजने केलेली आहे आणि त्याबद्दल आपल्या सर्व स्टुडंटला आपण तेवढं प्राउड फील केलं पाहिजे, की कॉलेजनं आपल्याला काय दिलं हे मला त्या दिवशी कळालं सर. ओके. गुड. माझा अजून एक प्रश्न आहे, की तुझं आता जे काही सिलेक्शन झालेलं आहे, तर त्याला एकूण किती काळ झाला आणि आता तुझं पोस्टिंग काय आहे? तुझं नेमकं कामाचं स्वरूप काय आहे? आणि तुझं पुढचं साधारण पुढच्या 2 वर्षाचं, 5 वर्षाचं
काय अजून तू काही गोल सेट केलेले आहेस का? ओके सर. तर फर्स्ट मी 2022 पासून प्रिपरेशनला स्टार्ट केली. 2023 मध्ये प्री क्वालिफाय झाले. 2024च्या जानेवारीमध्ये मी मेन्सचा माझा दिला पेपर. ओके. त्याच्यानंतर सर रिझल्ट लावायला 1 वर्ष गेलं. पण मी 1 वर्ष कोणतीही एक्झाम नव्हती. फक्त WCD एक्झाम झाली. मी त्यातही खूप छान प्रकारे माझा अभ्यास चालू होता. पूर्ण 1 वर्षभर मी वाट बघितली एक्झामची. ओके. ती कारण मला एक रिग्रेट होतं सर. मी अजून पण आठवते मला. मी एक्झाम दिल्यानंतर मला असं होतं की 2023 मध्ये मी सगळ्या डायरेक्ट रिक्रुटमेंट घालवल्या बिकॉज ऑफ की मेन्सच्या प्रिपरेशनसाठी. एक हा खूप सारी हा भीती होती की मी पेपर तर दिलाय चांगला, पण मग काय होईल, कसं होईल ह्या सगळ्या. पण तरी पण मी सोडलं नाही. मी खूप अभ्यास केला. WCD मध्ये सर वेटिंग मध्ये आहे. पण मी तरी पण माझं असं झालं की वेटिंग मध्ये राहिलं. तरी पण अभ्यास सोडला नाही. खूप वाईट वाटलं त्यावेळेस. तरी मी पुढचा अभ्यास केला की TPA आली. TPA मध्ये पण सेम झालं सर. TPA मध्ये ओके. पण 4 मार्क्सनं मला फेल्युअर हे करावं लागलं. पण मी तरी ओके. सुद्धा म्हटलं की नाही तोपर्यंत मेन्सचा रिझल्ट लागला. मी इंटरव्ह्यूची खूप चांगल्या प्रकारे तयारी केली. इंटरव्ह्यू झाला आणि साइड बाय साइड BMCचा फॉर्म भरलेला होता, तर BMCचा अभ्यास करत होते इंटरव्ह्यू सोबतच साइड बाय साइड. ओके. आणि त्यानंतर मग माझा मेन्सचा रिझल्ट लागल्यानंतर लगेच BMCचा झाला आणि त्यावेळेस मला MPSC मधून PWD डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट इंजिनियर ग्रेड 2 ची पोस्ट भेटलेली आहे सर. आणि ओके. BMC मध्ये ॲज अ सब इंजिनियर ही पोस्ट भेटलेली आहे. आणि ओके. आता सध्या माझं BMC मधलं सगळं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल, पोलीस व्हेरिफिकेशन सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. जॉइनिंग लेटर सर मला 1-2 महिन्यामध्ये भेटेल तिथून. ओके. MPSC मध्ये पण DV झालेलं आहे. अजून त्यांच्या पुढच्या प्रोसेसचे मला मेल अपडेट काही अजून आलेलं नाहीये. जॉइनिंग यायला डिसेंबरपर्यंत येईल आणि पुढचं गोल असं आहे की मी आता क्लास 2 झालीये. तर मी बरं. MPSC मधून क्लास 1 होण्यासाठी ट्राय करेन. त्याच्यामध्ये पण आता सध्याच 28 सप्टेंबरला प्रिलिम्स आहे. त्याच्यानंतर पण पुढे आगामी काळात ज्या पण क्लास 1 साठी जागा येतील त्यासाठीच मी सर प्रिपेअर करणार आहे. गुड. गुड. येस. नाईस. थँक्यू. माझे एवढेच प्रश्न होते. पण मला खरंच खूप आम्हाला सगळ्याच शिक्षकांना खूप अभिमान वाटतोय तुझा. थँक्यू. थँक्यू ऋतुज. ऋतुजा, Sir, yeah. येस सर. कॉंग्रॅच्युलेशन्स थँक यू सर. अँड ऑल द बेस्ट. हां. थँक यू सर. तुझं प्रेझेंटेशन जे होतं त्यामधली तळमळ आमच्यापर्यंत पोहोचली होती. ती किती येस. चिकाटीनं केलेलं आहेस आणि ते आत्ताच्या मुलांना ते मिळावं याची तुझ्या मनातली जी जाणीव होती, ती जाणीव तुझ्या बोलण्यातनं येत होती. इट्स अ ट्रू प्रेझेंटेशन, जेन्युइन प्रेझेंटेशन. अभिनंदन. आणि मला जो कौतुक वाटतं की तू ज्या बॅकग्राऊंड मधनं आली होतीस, त्या बॅकग्राऊंड मध्ये तू जे अचीव्ह केलं आहेस त्याबद्दल खरंच हॅट्स ऑफ टू यू. सो गॉड थँक यू ब्लेस यू. विश सर. ऑल द बेस्ट. हां. थँक यू सर. थँक यू. Okay, ऋतुजा. congratulations. Yeah. Hello. ऐकू येते हां. वरुण? हो सर. बोला ना सर वरुण सर. हां, मी तुला मुलांच्या दृष्टीने एक 2-3 गोष्ट तू सांगावं असं वाटतंय, की परीक्षाच्या जे पेपर्स असतात ते सोडवताना पॉइंट शीट सोडवणे, अक्षर स्वच्छ ठेवणे, ह्या 2-4 गोष्टीबद्दल मुलांना सांग. कारण ओके, बोलायला हरकत नाही. गेले 12 वर्ष मी MPSCचा पेपर सेटर, रिव्ह्यूअर म्हणून काम केलेलं आहे. आणि ह्या गोष्टी जरासं मुलांना अडचणी येऊ शकतात. स्वच्छ अक्षरात लिहिणे, पॉइंटशीर लिहिणे आणि एकदम क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये लिहिणे. कारण ते पॉइंट्सला महत्त्व दिले जाते. तिकडे फार पेपर लिहिलेला नसते. तर ह्या 2-3 गोष्टी तू लिहीत असताना किंवा पेपर सोडवताना कसं हां. सोडवलंस आणि त्याचा फायदा तुला कसा झाला हे मुलांना सांग? हां. सर आता ह्याच्यामध्ये ना मी जेव्हा मेन्सची प्रिपरेशन करत होते, त्यावेळेस 2 गोष्टी एकतर मी केल्या सर, की जेव्हा आपल्याला एका सब्जेक्टचा पेपर द्यायचा असतो, तेव्हा आपण ॲज इट इज क्वेशन्स पाठ करून जाणं आणि ते लिहिणं ही गोष्ट वेगळी आहे. हे आपल्याला अकॅडमिक्समध्ये चालत होतं. पण जेव्हा आपण एखादा MPSCचा पेपर लिहितो, तेव्हा एका दिवशी तुम्हाला 2 पेपर लिहायचे असतात. त्या 3 तासामध्ये तुम्हाला 10 सब्जेक्ट आठवायचे असतात. आणि त्यावेळेस तुम्ही ते जसं तिथं तुम्ही वाचून आलात तुमचे आयडियल आन्सर, तसं तुम्ही तिथं लिहू शकाल असं नसतं. त्यामुळे तुम्हाला ते इंडिव्हिज्युअली तुम्हाला ते आतून प्रिपेअर करायला पाहिजे. त्याच्यासाठी बेसिक 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे कोणतंही एखादं जर
क्वेश्चन असेल थेरॉटिकल, तर ते इलॅबरेट करायसाठी ज्या पण गोष्टी आहेत ते तुम्ही त्या अकॅडमिक्स मध्ये शिका. म्हणजे कसं तर तुमच्या ज्या पण तुम्ही आयडियल क्वेश्चन तयार केलेत ते तसेच्या तसे पाठ करून येऊन लिहत बसू नका. तुम्ही त्याच्या बेसिक क्वेश्चन्स फक्त डेफिनेशन्स असतील त्या तेवढ्या लर्न करा. त्याच्या पाठीमागचे जे पण आयडियोलॉजी आहे किंवा एक्सप्लेनेशन आहे ते स्वतः समजून घ्या की यांना काय सांगायचंय आणि मग तुम्ही इलॅबरेट करा. मग इलॅबरेट करताना सुद्धा पहिला कायम लक्षात ठेवायचं कोणत्याही क्वेश्चन मध्ये डेफिनेशन्स असतील ती पहिला लिहिली गेली पाहिजे. त्याच्या रिलेटेड जे पण तुमचे साइन कन्व्हेन्शन्स असतील किंवा युनिट्स असतील त्या सगळ्या लिहिले गेले पाहिजेत. त्याच्यानंतर असे पॉईंट वाईज तुम्ही 1, 2 आणि 1, 2, 3 ह्या पॉईंटच्या मार्क्स मध्ये लिहिले गेले पाहिजेत. ते पण असे फक्त लिहित चाललंय ऍज अ एसे टाईप ते नाही चालत. कारण जेवढे पॉईंट्स दिसतील तेवढं त्यांना की पॉईंट्स लवकर सापडतात, हायलाइट होतात. त्याच्यामुळे ते आपल्याला 1-2 मार्क्स जास्त मिळू शकतात. तुम्ही जर असं एसे टाईप लिहिलात तर ते खूप त्यांना ते लवकर सापडणार नाही. कारण त्यांना एक पेपर चेक करायचा नसतो. खूप सारे पेपर चेक करायचे असतात. तर तुमचे त्यावेळी मार्क लॉस्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही आत्ताच अकॅडमिक्समध्ये सवय लावा. मला ती अकॅडमिक्समध्येच सवय होती की मी 1, 2, 3, 4 अशाच पॉईंट्समध्ये लिहायचे. त्यामुळे मला वेगळा अभ्यास करावा लागला नाही, वेगळं काही इम्प्रूव्ह करावं लागलं नाही. तुम्हाला फक्त प्रॅक्टिस करावी लागली. तर तुम्ही ते आत्ता इम्प्रूव्ह करा. तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही कॉलेजमध्ये आहात, तुम्ही योग्य टायमिंगला आपल्या कॉलेजनं माझं लेक्चर ठेवलेलं आहे. तर तुम्ही ते आत्ताच वेगळं काही नाही, तुम्ही कॉलेजमधले जे पेपर्स लिहितात ते ह्या वेने लिहा. तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. आणि दुसरं जर तुम्हाला एखाद्या थेरॉटिकल क्वेश्चन्समध्ये डायग्राम्स असतील तर तुम्ही पहिला डायग्राम काढा आणि त्याला तुम्ही कसं इलॅबरेट करू शकता डायग्राममध्ये त्या पद्धतीची सवय लावा. डायग्राम काढली, एक्सप्लेनेशन काहीतरी वेगळं जे पाठ करून आलंय ते लिहिलंय असं करू नका. जी डायग्राम मध्ये दिसतंय ते इलॅबरेट करायला शिका. ते तुम्हाला खूप फायदा पडेल एमपीएससी मध्ये. कारण तेवढं आठवणं त्यावेळेस शक्य नाही. तुम्हाला डायग्राम तुम्ही प्रॅक्टिस केली असेल तर प्रॉपर डायग्राम काढली तर त्याच्याखाली तुम्ही 1 to 1 इलॅबरेट करू शकता प्रत्येक गोष्टी. वरुण सर. गुड 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 थँक्स. गुड. ऋतुजा, मी गुरुप्रसाद सर बोलतोय. हा बोला ना सर. हा, तू आता मी जे काही एक्सप्लेन केलंस मी सगळं ऐकलं. त्याच्यामध्ये मला एक शेअर करायचं होतं आणि जे की बाकीच्या मुलांना पण उपयोगी पडेल. तर ऋतुजा ही म्हणजे 3rd इयर मध्ये ऍक्च्युली आमची तसं सब्जेक्ट आणि यामुळे जास्त भेट झाली असं म्हणता येईल. तिथून पुढे मी तिला ऑब्झर्व केलंय. ती मगाची जिने शेअर केलं, मी स्वतः सगळं लिहित होते असाइनमेंट. तिच्या सिन्सिअरिटी ही पहिल्यापासून दिसत होती. तिचं प्रत्येक डॉक्युमेंट म्हणजे असाइनमेंट असेल, एखादी काही सबमिशन असेल, त्याच्यामध्ये ती तळमळ किंवा सुसूत्रता कसं लिहावं ते लिहायचं म्हणून लिहिलेलं आहे का असं कधीच नव्हतं. ते तिलाही माहित असेल. तिची जिओटेकच्या असाइनमेंट्स मी ठेवून घेतल्या होत्या. लक्षात आहे का? हो येस सर. तर असं ती हे काही काम करत होती पहिल्यापासून. म्हणजे कन्सिस्टन्सी या एक्झाम मध्ये महत्वाची असते. प्रत्येक प्रॅक्टिकलला सुद्धा आपण त्याचे पॉइंट्स क्लिअर करू शकतो. आणि जे की आता वेळ आहे आपल्याकडे 2nd इयर आणि 3rd इयरच्या मुलांना फायनल इयरच्या पण काही सब्जेक्टची प्रॅक्टिकल आता या सेमला होत आहेत. तर ते पॉइंट्स तिथेच क्लिअर केले तर मे बी त्याचा उपयोग नक्कीच एक्झाम मध्ये होत असेल. त्याच्यावर आणि ऋतुजा बोलेल. बरोबर ना हा. ऋतुजा? येस येस. आणि सर मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की माझ्या जर्नीमध्ये ती मी खूप लेट सुरू केली आणि त्याचं महत्त्व मला खूप लेट समजलं. तर एक गोष्ट अशी आहे की तुम्ही सर्वांनी म्हणजे प्रिपरेशन मध्ये असाल किंवा नसाल कधी पण तुम्ही मेडिटेशन करायची सवय लावली पाहिजे. कारण आजकालचं जेव्हा जग बघता आपण खूप मोबाईल वापरतो, खूप म्हणजे आपल्या माइंडमध्ये कंटिन्युअसली विचार चालू असतात. एक स्टेबल माइंड नसतं आपलं. त्याच्यामुळे आपली ॲक्युरसी असेल, इफिशियन्सी असेल ती कमी होत असते कुठेतरी. आणि त्यामुळे तुम्ही जेव्हा पण प्रिपरेशनमध्ये असाल तर तुम्हाला त्याचा खूप बेनिफिट होईल जर तुम्ही मेडिटेशन करत असाल तर. सुरुवातीचे 10 दिवस मेडिटेशनचा नक्की काय फायदा होतो हे खरंच कळत नाही. पण तुम्ही जेव्हा 1 महिना जाल तेव्हा तुम्हाला कळेल की आपल्यामध्ये काय इम्प्रूव्ह व्हायला लागले मेडिटेशनमुळे. थोडंसं व्यायाम, एक्सरसाइज सुरुवातीला सकाळी तुम्ही करायला पाहिजे बेसिक जे पण तुम्हाला शक्य होत असतील तितके. पण एक 15 मिनिटाचं मेडिटेशन तुम्ही करायला पाहिजे स्वतःसाठी. मेडिटेशनचे खूप सारे YouTubeवरती लेक्चर्स अवेलेबल आहेत. YouTubeवरती अशा गोष्टी बघा ज्या मेडिकली आपले जे माइंड रीड करणारे जे आहेत ते सांगतात की नक्की काय असतं. त्याच्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह अप्रोच ठेवायला खूप मदत होते की आपल्याला कसं बघितलं पाहिजे आपल्या
करिअरकडे किंवा गोष्टींकडे. काही आपल्या छोट्या गोष्टींना पण आपण खूप साऱ्या स्ट्रेसमध्ये घेऊन जातो. उगाच त्याची खूप सारा विचार करतो. तसं करायची गरज नाही. त्यामुळेच तुम्हाला ते मेडिटेशनमधून तुम्हाला ते इम्प्रूव्ह होईल. तुम्ही मेडिटेशन करा. ही पहिली गोष्ट जी माझ्या लाईफमध्ये मी खूप लेट सुरू केली. दुसरी गोष्ट तुम्ही स्वतःची डायरी बनवा. त्यामध्ये लिहीत चला, की मी काय केलं, माझं काय राहिलेलं आहे, मला काय बनायचंय आणि तुम्हाला कधी स्वतःवरती डाऊट आला तर त्या डायरीमध्ये रोज किंवा कधी तुम्हाला वाटेल तेव्हा लिहीत जा, की मी काय करतोय, ते कोणासाठी करतोय, कशासाठी करतोय आणि यातून कोणाचं चांगलं होणार आहे आणि मला याच्यापुढे ह्याच्या थ्रू काय भेटणार आहे. तुम्ही हे स्वतःला विचारा आणि ते लिहीत चला, ज्याच्यामुळे तुम्हाला कळेल की तुम्हाला कशासाठी करायचंय. आणि त्यामुळे तुम्हाला तुम्ही हे नाही होणार की यार आपल्याकडून काहीच होत नाहीये, किती वर्ष झाली, आपण ह्याच स्टेजेसमध्ये चाललोय. पण नंतर तुम्हाला तो कॉन्फिडन्स येईल की आधी मी कुठे होतो आणि एक त्याचा ग्राफ पण बनवत जा. मी माझ्या डेस्कवरती तो चिपकवलेला होता लिटरली, की पहिल्या एक्झाम दिली तर त्यामध्ये माझा रँक कितवा होता, दुसरी एक्झाम दिली त्यामध्ये माझा रँक कितवा होता. म्हणजे अजून एक किस्सा सांगते, की जानेवारी महिन्यात झालेल्या 2025 मध्ये जानेवारी महिन्यात झालेल्या TPAच्या एक्झाममध्ये माझा रँक होता 1500. मला खूप टेन्शन होतं, की 200-300 ची ॲड येते आणि माझा रँक 1500 कसं व्हायचं माझं. पण मी 2-3 महिने तरीही अभ्यास कन्सिस्टंटली चालू ठेवला स्वतःवरती विश्वास ठेवून आणि BMC सब इंजिनिअरमध्ये माझा रँक 100 आहे सध्या आता. त्यामुळं असं काही नाही, रँक कधीही इम्प्रूव्ह होऊ शकतो. त्यामुळं ह्या रँक, मार्क्स ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही जास्त अडकू नका. तुम्ही स्वतःवरती कष्ट करा, प्रामाणिक कष्ट करा. तुम्हाला आता अकॅडमिक्समध्ये एखादा पॉइंटर कमी भेटेल, पण तुम्ही समजून घेऊन स्वतः अभ्यास करा. नक्कीच, नक्कीच. ओके. तर अजून ठीक आहे. कोणत्या गोष्टी? आणि कोणाला स्टुडंटमध्ये कोणाला काय विचारायचं असेल, स्टुडंटमधनं कोणाचे क्वेश्चन्स असतील तर आणि एक गोष्ट स्टुडंटमधून शेअर करू वाटते स्टुडंटना, की कोविड होता तरी पण 2 महिन्यासाठी कॉलेज चालू झालेलं होतं. आम्ही कॉलेजमध्ये आलेलो होतो. परत कॉलेज बंद होणार होतं. पण तरीही सेकंड इयरमध्ये आमचे बुडलेले जे पण काय हे असतील, प्रॅक्टिकल सेशन्स असतील, जिओटेकचे असतील, काँक्रीट टेक्नॉलॉजीचे असतील आणि थर्ड इयरचे, ते सगळे कॉलेजनं 2 दिवसात आमच्याकडून जेवढे पण अवेलेबल स्टुडंट असतील त्यांच्याकडून परफॉर्म करून घेतलेले होते. हायवेचे पण घेतलेले होते. आणि याचा फायदा मला असा झाला, की ते सगळे इन्स्ट्रुमेंट मी स्वतः हाताळलेले होते, हातात घेतले होते. सगळ्याची नावं माहिती होती. त्यामुळे मला सरळ सेवेमध्ये म्हणजे डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या ज्या पण MCQ एक्झाम असतील, त्याच्यामध्ये कुठलं पण इन्स्ट्रुमेंटमधून कोणती टेस्ट कंडक्ट करतात, हे मला कधी पाठ करावं लागलं नाही. कारण मी स्वतः आपण स्वतः जे करतो ना, त्याच्यावरती आपल्याला खूप विश्वास असतो, की मी ते बघितलंय कसं दिसतंय किंवा कशा टाईपमध्ये असतं किंवा एक MCQ मध्ये ना एक असं चित्र देतात आणि हे कोणतं इन्स्ट्रुमेंट आहे असं पण विचारतात MCQ मध्ये. तिथं पण खूप फायदा होतो तुम्हाला जर तुम्ही प्रॉपर प्रॅक्टिकल्स केले असतील तर. आणि हे ते त्यावेळेस त्यांनी केले आणि मला त्यावेळेस खूप हे की एवढं कोविडमध्ये झालेली गोष्ट असून सुद्धा कॉलेजनं ते खूप प्रॉपरली आमच्याकडून 2 दिवसात ते सगळे प्रॅक्टिकल्स करून घेतलेत. त्याबद्दल मी कॉलेजची खूप ऋणी आहे सर. ओके. ओके. थँक्यू ऋतुजा. तू अतिशय सोप्या भाषेत आणि विद्यार्थ्यांना कळेल अशा भाषेमध्ये तू सगळं तुझी जर्नी आणि MPSC आणि बाकीच्या रिक्रुटमेंटसाठी लागणारी माहिती मुलांपर्यंत पोहोचवली. आणि तुझ्या भावी आयुष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. आणि ज्या विद्यार्थ्यांना अजून काही शंका असतील तर तुम्ही डायरेक्टली मला कॉल करा. मी तुम्हाला ऋतुजा पाटीलचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल ID शेअर करतो. ओके. थँक्यू ऋतुजा. थँक्यू सर. ओके. ओके.